धुक्या सारखा स्पर्श हा पुन्हा एकदा सांगना आहे सना. कधी शारदा तू कधी लक्ष्मी तू कधी भाविनी वा कधी रागिणी. सहस्रावधी सूर्य झुकतात जेथे स्वयंभू अशी दिव्य सौदामिनी. तुझ्या वाचुनी शून्य अवघे चराचर अशी सर्वव्यापी तुझी चेतना. तुझी थोरवी काय वर्णेल कोणी तुला ज्ञात मलायच्या वेदना. तू आहे सना. तू आहे सना. अहो भाग्यामुचे तुझ्या या ललाटी आम्हा प्राप्त झाली जरा सार्थता. अहो भाग्यामुचे तुझ्या या ललाटी आम्हा प्राप्त झाली जरा सार्थता. तुला फक्त तू जन्म देतेस येथे तुझ्या वाचुनी वांझ पुरुषार्थ हा. तुला फक्त तू जन्म देतेस येथे तुझ्या वाचुनी वांझ पुरुषार्थ हा. तू आहे सना. तू आहे सना. नमस्कार मंडळी. स्वछंद क्रिएशन्स प्रस्तुत कॅलिडोस्कोप माझे जीवन गाणी या उपक्रमाअंतर्गत आज आपण बघणार आहोत महिला दिन विशेष भाग. तिचं अस्तित्व घराघरात गुंजत असतं. तिचं अस्तित्व छुमछुमणाऱ्या पैंजणात असतं. तिचं अस्तित्व किणकिणणाऱ्या काकणात असतं. तिचं अस्तित्व झुळझुळणाऱ्या वस्त्रात असतं. तिचं अस्तित्व स्वयंपाकघरातल्या वासात असतं. तिचं अस्तित्व झोपेत केसांवरून फिरणाऱ्या हातात असतं. ती साऱ्यांच्या श्वासात असते. साऱ्यांसाठी जगता जगता साऱ्यांवर प्रेम करता करता विसरून जाते स्वतःचं अस्तित्व. तिला तिच्या स्वत्वाची करून द्यावी जाणीव. वीण म्हणावं तुझ्या छंदांची वीण. थोडी जग जरा स्वतःसाठी. घरात थोडी जागा ठेव स्वतःसाठी. घे जरा मोकळा श्वास. फुटू दे पंख जाणीवांचे. हेच गिफ्ट घे तुला महिला दिनाचे. सौ मनीषा जोशी म्हणजे आमच्या मनीषाताई आता आपल्या गाण्यामधून आपल्याला महिलेच्या मनातल्या खूप जवळच्या गोष्टी म्हणजे आपल्या सखीच्या जवळ आपण जसं आपण गुजगोष्टी बोलतो की नाही तशा प्रकारे आपल्या मनातील गप्पा आपण आपल्या सखीबरोबर आपल्या मैत्रिणीबरोबर वाटून घेताना कशी मनाची भावना होते ते या गीतामधनं सांगतायत. मनीषाताई उत्तम गायिका म्हणून सगळ्यांनाच परिचित आहेत. तसंच संगीतकार कवी चित्रकार श्रीयुत मिलिंद जोशी यांच्या त्या पत्नी आहेत. मनीषाताई स्वतः MA विथ इंग्लिश लिटरेचर आहेत. साहित्याची आणि अर्थात स्वरांची अत्यंत प्रगल्भ अशी जाण असणाऱ्या आमच्या मनीषाताई. ऐकूया त्यांचं गाणं. नमस्कार, मी मनीषा पवार जोशी.
स्वच्छंद क्रिएशन्स प्रस्तुत माझे जीवन गाणे या उपक्रमात महिला दिन विशेष भागात हे गीत सादर करताना मला खूप आनंद होतो आहे. कवी आणि संगीतकार मिलिंद जोशी यांनी संगीतबद्ध केलेलं आणि लिहिलेलं हे गीत आपल्या सर्व सख्यांना आनंदाचं आणि आत्मविश्वासाचं बळ देईल असंच आहे. सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. सखे ग सये गाऊया आता आनंदाची गाणी ग. सखे ग सये गाऊया आता आनंदाची गाणी ग. आतल्या आता पिऊन टाकू डोळ्यातले पाणी ग. पाण्यावर त्या एक नव्याचा फुटेला अंकुर ग. पाण्यावर त्या एक नव्याचा फुटेला अंकुर ग. विसावयाला एक नव्याने मिळेल माहेर ग. राजहंस तो सहज ओळखी मोत्यामधले पाणी ग. फक्त विणकरा ऐकू येती धोट्यामधली गाणी ग. निशब्दाच्या कुशीत अलगद गुज नव्याचे रुजते ग. स्वागत करण्या त्याचे अनमाग सृष्टी सारी सजते ग. तुला नि मला दाविल दिशा एक स्वतःचा तारा ग. तुला नि मला दाविल दिशा एक स्वतःचा तारा ग. शोधून त्याला जिंकून घेऊ खेळ हा सारा ग. मनपूर्वक धन्यवाद मनीषाताई. खूप छान झालं तुमचं गाणं. एकेकाळी स्त्रीच्या केंद्रस्थानी फक्त कुटुंब होतं. आज मात्र कुटुंबाच्या केंद्रस्थानी स्त्री आहे. हा बदल तिने स्वतःच्या कर्तृत्वाने, मेहनतीने, संघर्ष करत घडवला. आधुनिक काळातील सुधारणाचा फायदा घेत स्वतःला छान फिट, अपडेटेड ठेवले आणि आज वय हा तर तिच्यासाठी फक्त बदलत राहणारा एक आकडा आहे. आज 60ला आलेल्या अनेक जणी आपलं प्रौढत्व सांभाळून छान तरुण राहतात. पुढे जायचंय हा निर्धार आजच्या स्त्रीला सुंदर करतोय आणि तिचे जगणेही. जागतिक महिला दिनाच्या दिवशी ह्या बदलत्या स्त्री रूपाला चिअर्स करत पुढे नेऊया आजचा आपला कार्यक्रम. लिहिणं वाचण्याची आवड आणि पुणे आकाशवाणीतील 1.5 वर्षांचा अनुभव एवढ्याशा पात्रतेवर मी शांताबाई किर्लोस्करांना फोन केला आणि किर्लोस्कर प्रकाशनात मला प्रवेश मिळाला. 22 वर्षांनंतर जेव्हा मी तेथून बाहेर पडले तेव्हा मी केवळ स्त्री मासिकेची संपादिका नव्हते, तर पुढच्या संपूर्ण आयुष्याच्यासाठी केवढी तरी मोठी शिदोरी माझ्या पदरात पडली होती. हे शब्द आहेत विद्याताई बाळ यांचे. अत्यंत अभ्यासपूर्ण पण संयमित विवेचन, महिलांविषयक कायद्यांचा व्यासंगी अभ्यास अशा असणाऱ्या श्रीमती विद्या बाळ यांच्या स्मृतींना उजाळा देत आजचा महिला दिन विशेष कार्यक्रम आपण सादर करतोय. मिळून साऱ्या जणी, नारी समता मंच, ग्रोईंग टुगेदर, बोलते व्हा, दोस्ती जिंदाबाद यासारखे व्यासपीठ मिळवून दिले विद्याताईंनी महिलांना आणि त्यातूनच त्यांच्या हक्काचा आवाज अधिक संवेदनशील व गहिरा केला. त्यांच्या आठवणी आपल्यासमोर व्यक्त करत आहेत मराठी साहित्यातील ज्येष्ठ समीक्षक व संपादिका प्राचार्य डॉक्टर वंदना बोकील कुलकर्णी. नमस्कार ताई. नमस्कार. आज 8 मार्च महिला दिन, त्यानिमित्ताने तुम्हा सगळ्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. आणि नुसत्या महिला दिनाच्या शुभेच्छा असं नाही, तर खरं खुरं स्वतंत्र आणि आत्मनिर्भर होण्यासाठी शुभेच्छा. या
आत्मनिर्भरतेच्या प्रवासामध्ये मला सर्वात महत्त्वाचं स्थान ज्यांचं वाटतं म्हणजे माझ्या आयुष्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर, कारण आम्ही त्यावेळेला अगदी तरुण होतो. 18-19 वर्षाच्या आणि बरेच प्रश्न समाजामधले दिसत होते, पण ते नीट समजत नव्हते. असं का? असे प्रश्न पडत होते. त्या काळामध्ये ज्या 2 व्यक्तींमुळे एक विशिष्ट दिशा आयुष्याला मिळाली, त्यातली महत्त्वाची व्यक्ती म्हणजे विद्याताई बाळ. विद्याताई बाळ आज आपल्यामध्ये नाही आहेत. त्यांना जाऊन एक 1.25 वर्ष झालंय. गेल्या वर्षी 30 जानेवारीला विद्याताईंचं निधन झालं. पण विद्याताईंच्या सबंध कामाचा, त्यांच्या विचारांचा, त्यांच्या बोलण्याचा खूप मोठा प्रभाव आमच्या पिढीवरती त्या काळी पडला आणि जाईपर्यंत म्हणजे विद्याताई 84व्या वर्षी गेल्या, तिथपर्यंत विद्याताईंनी अक्षरशः अनेक पिढ्यांमधल्या मुली-मुलांवरती खूप चांगले संस्कार त्यांच्या विचारांच्या मार्फत केले असं मला आज अगदी ठामपणे म्हणता येतं. मला थोडंसं भाग्य विद्याताईंबरोबर काम करण्याचं लाभलं. साधारणपणे 2004-5 सालापासून मी विद्याताईंच्या अक्षरस्पर्श या ग्रंथालयामध्ये कार्यकारिणी सदस्य म्हणून आणि मग नंतर अध्यक्ष म्हणून काम करत होते. अजूनही करते आहे. तर त्यामुळे दरवेळेला मीटिंगला विद्याताई येणार, वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या आयोजनामध्ये त्यांचा सहभाग असणार. तर बऱ्यापैकी जवळून असा त्यांचा सहवास मिळाला, त्यांच्याबरोबर काही प्रवास करता आले आणि स्टेजवरच्या विद्याताई, कार्यकारिणीच्या सभेमधल्या विद्याताई, अ, एकमेकांबरोबर संवाद करत असतानातल्या विद्याताई, प्रवासामध्ये सहजपणे होणाऱ्या गप्पांमधल्या विद्याताई, अशी विद्याताईंची विविध रूपंही त्या काळामध्ये पाहायला मिळाली. तर मला सर्वात महत्त्वाचं वाटतं आहे ते म्हणजे थोडंसं या निमित्ताने विद्याताईंच्या एकूण आयुष्याकडे आपण नजर टाकायला हवी. कारण असं वाटतं आपण त्यांना पाहतो तेव्हा त्या खूप मोठ्या कार्यकर्त्या, टीव्हीवरती सतत दिसणार वगैरे, एका अर्थाने सेलिब्रिटी अशा तऱ्हेचं त्यांचं व्यक्तिमत्व अलीकडच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती लोकांना माहिती झालं होतं. पण मुळात विद्याताईंनी या कामाची सुरुवात केली तेव्हा त्या होत्या एक साध्या गृहिणी आणि वयाच्या 35व्या वर्षापर्यंत एक गृहिणी म्हणून त्या त्यांची ओळख होती. थोडं-थोडं काम करत होत्या. स्त्री मासिकाच्या संपादन विभागामध्ये होत्या. त्याच्यानंतर त्या अर्थशास्त्रामध्ये सुवर्णपदक घेऊन BA झालेल्या होत्या. काही काळ आकाशवाणीवरती गृहिणी हा कार्यक्रम त्या सादर करत असत. पण हा कार्यक्रम म्हणजे हे काम आणि आपलं स्वतःचं आयुष्य याच्यामध्ये बऱ्यापैकी अंतर आहे असं त्यांना जाणवलं. त्यांची शैला बापट नावाची एक मैत्रीण होती. त्या मैत्रिणीने पण त्यांना ही जाणीव करून दिली, की तू लिहितेस, बोलतेस आणि त्याच्यामध्ये खूप पुढची दिशा दिसते आहे. पण तुझ्या वर्तनात, तुझ्या वागण्यात, तुझ्या नेहमीच्या जगण्यामध्ये मात्र ते कुठे दिसत नाहीये. आणि मग हा विचार आणि आचारामधला जो काय अंतर असतं ते कमी करण्याचा प्रयत्न आपण स्वतःपासून केला पाहिजे. ही जाणीव विद्याताईंना झाली आणि मग विद्याताई अधिक जोमाने नवं-नवं वाचायला लागल्या आणि काम करायला लागल्या. तसं बघायला गेलं तर विद्याताईंना वारसा खूप चांगला लाभला होता. तो म्हणजे साहित्य सम्राट नचिम केळकर जे नंतर केसरीचे संपादक होते, ते त्यांचे चुलत आजोबा. परदेशामध्ये शिक्षणासाठी गेलेल्या स्त्री शिक्षणासाठी झटणाऱ्या डॉक्टर कमलाबाई देशपांडे या त्यांच्या आत्या. त्यांच्यावरती विद्याताईंनी एक नंतर पुस्तक सुद्धा लिहिलं कमलाकी नावाचं. तर असा सगळा वारसा असताना किंवा डॉक्टर बाळ हे त्यांचे प्राध्यापक पण होते आणि नंतर पती पण होते. तर ही सगळी माणसं सुशिक्षित आणि काय ज्याला म्हणू आपण की सुसंस्कृत अशा वातावरणामधनं विद्याताई वाढत होत्या आणि तरी सुद्धा प्रत्यक्ष जगण्यामधलं जे बाईचं जगणं विशेषतः आहे ते जगणं आणि ह्या परिवर्तनवादी विचारांमध्ये जे अंतर पडतंय ते विद्याताईंना जाणवायला लागलं आणि मग अतिशय स्पष्टता घेऊन विद्याताईंनी स्वतःला या कामामध्ये हळूहळू झोकून दिलं असं लक्षात येतं. 1964 पासून स्त्री मासिकाच्या संपादकीय विभागामध्ये त्यांनी कामाला सुरुवात केली. शांताबाई किर्लोस्कर आणि मुकुंदराव किर्लोस्कर यांच्या बरोबर त्या हे काम करत असत आणि स्त्री मासिकांचं योगदान या संबंध काळामध्ये काय आहे हे आपण सगळेजण जाणतो. त्यामुळे त्या परिवारात राहिल्यामुळे देखील विद्याताईंवरती त्यांच्या स्वतःमध्ये काही बदल घडत गेले आणि मग आपल्या विचारांना थोडीशी कृतीची सुद्धा जोड असायला हवी. आजूबाजूला दिसणारे महिलांचे जे प्रश्न आहेत त्याच्यामुळे जी अस्वस्थता येते त्याला काहीतरी उत्तर शोधायचा प्रयत्न म्हणून 1981 मध्ये विद्याताईंनी नारी समता मंच या संस्थेची स्थापना केली आणि मग त्याच्यातून प्रत्यक्ष कृतिशील असं काम विद्याताईंचं सुरू झालं आणि स्वाभाविकपणे इथल्या महाराष्ट्रातल्या स्त्री चळवळीशी विद्याताई जोडल्या गेल्या. 1989 मध्ये मिळून सऱ्याजणी नावाचं मासिक विद्याताईंनी सुरू केलं आणि 1999 मध्ये अक्षरस्पर्श हे ग्रंथालय. आता या सगळ्या संस्था आणि या संस्थांच्या माध्यमातून विद्याताई जे काम करत होत्या त्या कामाचा सगळ्यात मोठा भाग काय होता तर माणूसपण. हे माणसाचं माणूसपण जे आहे ते अधिकाधिक समृद्ध झालं पाहिजे. त्याला माणूस म्हणून जगण्यासाठी काय काय लागतं
तर ते सगळं मिळालं पाहिजे. पुस्तकं पाहिजेत, पुस्तकांवर बोलता आलं पाहिजे. काही अडचणी आल्या तर त्या अडचणींचं निराकरण करता येतील असा आजूबाजूचा समाज असायला पाहिजे, परिसर असायला पाहिजे, पैस असायला पाहिजे, मित्रमैत्रिणी असायला पाहिजेत. आणि हे सगळं त्यांनी या विविध माध्यमातून देऊ केलं असं आपल्या लक्षामध्ये येतं. आणि या सबंध काळामध्ये विद्यार्थ्यांचा संवादावर भर होता. विद्यार्थ्यांनी कधीही कुठल्याही प्रकारचा करकरीतपणा असा दाखवला नाही. म्हणजे विचार ठाम होते, पण विद्यार्थी अतिशय मृदूपणे, सौम्यपणे ते मांडत असत. तुम्ही आजही विद्यार्थ्यांचे फोटो बघितले तर तुमच्या लक्षात येईल, की विद्यार्थ्यांचं दिसणं, विद्यार्थ्यांचं वागणं, विद्यार्थ्यांचं बोलणं, त्या घालत असत त्या कपड्यांची रंगसंगती, अतिशय रसिकता आणि अतिशय चांगली टेस्ट ज्याला म्हणतो, अशा प्रकारचं त्यांचं सगळं वर्तन असायचं आणि कोणालाही विद्यार्थ्यांशी बोलायला कधी दडपण येत नसे. म्हणजे सहज या भागामध्ये आलो होतो आणि तुम्हाला भेटावंसं वाटलं असं म्हणून त्यांच्याकडे माणसं जाऊन भेटू शकत होती अगदी शेवटपर्यंत. कुठल्याही लहानात लहान कार्यकर्त्याला, मोठ्यात मोठ्या माणसाला त्यांच्याशी बोलण्याची कधीही भीती किंवा दडपण वाटलं नाही. हा विद्यार्थ्यांच्या स्वभावातला जो रुजूता हा भाग होता तो खूप महत्वाचा आणि मोठा होता असं मला वाटतं. एरवी सामाजिक कार्यकर्त्यांना आपण जे बघतो ते पुष्कळ वेळेला अतिशय रुक्ष, अतिशय कोरडे, काहीसे करकरीत असे असतात. त्यांना जीवनाच्या इतर अंगांमध्ये फारसा रस असत नाही असं दिसतं आपल्याला. पण विद्यार्थ्यांचं तसं नव्हतं. विद्यार्थ्यांना चित्रपट, संगीत, नृत्य, नाटक, चित्र सगळ्यामध्ये अतिशय रस होता. त्या स्वतः गायच्या आणि ह्या सगळ्या कलांशी जोडून घेऊन त्यांनी स्वतःचं आयुष्य समृद्ध बनवलं आणि आपल्या आसपास येणाऱ्या, आपल्या परिचयामध्ये असलेल्या, आपल्या कामामध्ये असलेल्या अनेक मुलींना, अनेक तरुण मुलांना त्यांनी एका अर्थाने घडवलं असं म्हणता येईल. आज जेव्हा तरुण मुली असं म्हणतात, की विद्यार्थ्यांचे आमच्यावरती खूप प्रभाव आहे, विद्यार्थ्यांचे खूप उपकार आहेत, तेव्हा मला विशेष वाटतं. कारण माझ्या वयाच्या 18-20व्या वर्षी जे मी अनुभवलं तेच आजच्या तरुण मुलींना सुद्धा अनुभवायला येतं. हा जवळ-जवळ 45-50 वर्षांच्या काळामधला विद्यार्थ्यांचा जो मोठा प्रभाव आहे, तो मला खूप महत्त्वाचा वाटतो. म्हणजे एकेकाळी लग्नानंतर विवाहाच्या खुणा दाखवणारी सौभाग्यालंकार आपण वागवावेत की नाही अंगावरती असा प्रश्न चर्चेला घ्यावा इतका महत्वाचा वाटत होता. आज सहजपणे मुली त्यांना हवे ते कपडे घालतात, हव्या त्या पद्धतीने राहतात. या सगळ्या मागे हा केलेला स्त्री चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी आणि विद्यार्थ्यांच्या सहवासात असलेल्यांनी केलेला संघर्ष आहे, हे मात्र आपण कुठेतरी विसरतो. तर मला असं वाटतं, की महिला दिनाच्या निमित्ताने आपण ह्याची पण कुठेतरी आठवण ठेवली पाहिजे, की कोण आहेत या सगळ्या आधीपासूनच्या स्त्रिया, ज्यांच्या खांद्यावरती आज आपण उभे आहोत, ज्यांचे विचार घेऊन आपण आज आपला एका अर्थाने मार्ग आक्रमतो आहोत, याचा विचार कुठेतरी केला पाहिजे. सावित्रीबाईंना आपण जसं मानतो, स्त्री शिक्षणामध्ये त्यांनी काम केल्याबद्दल, तसंच त्यानंतरच्या काळातल्या कितीतरी स्त्रियांनी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये स्वतःची अशी पाऊलवाट तयार केली आणि त्या सगळ्या पाऊलवाटांचे आज राजरस्ते झालेत असं आपल्या लक्षात येतं. आणि स्वाभाविकपणे राजरस्त्यावरून केली जाणारी वाटचाल ही सोपी पण वाटू शकते आपल्याला. तर त्यामुळे ह्या अशा वाटचालीच्या मागे जे कोण उभे आहेत, त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सुद्धा हा दिवस आहे असं मला वाटतं. या निमित्ताने मला पुन्हा एकदा विद्यार्थ्यांकडे थोडंसं अशासाठी वळावं असं वाटतं, की विद्यार्थ्यांच्या विचारात ठामपणा होता असं मी जसं म्हटलं तसं त्या अतिशय परखड होत्या पण कडवट नव्हत्या. त्यामुळे परखडपणा आणि कडवटपणा किंवा कटुता याच्यामध्ये एक जी धूसर अशी सीमारेषा असते ती त्यांनी अतिशय चांगली साधली होती. आणि दरवेळेला आपल्या अनुभवातून आपल्याला काय शिकायला मिळालेलं आहे याच्यावर त्यांचा भर होता. त्यामुळे अनुभव हे विद्यार्थ्यांचं माध्यम होतं. संवाद, वेगवेगळ्या पातळीवरच्या लोकांशी असणारा संवाद हे विद्यार्थ्यांचं साधन होतं आणि या सगळ्याला जी बैठक होती ती विवेकवादाची होती. दरवेळेला समतोल साधणं, विवेक साधणं ही गोष्ट अतिशय महत्त्वाची असते. कुठलंही एक टोक न गाठता आणि तरीही परिवर्तनाच्या दिशेने प्रत्येक पाऊल पुढे टाकत जाणं, अशा तऱ्हेचं जे एक वर्तन होतं, उदारमतवादी स्त्रीवाद असं ज्याला म्हणता येईल, अशा प्रकारचं लिहिणं, अशा प्रकारचं बोलणं हे त्यांच्या सातत्याने कामाचा एक भाग होतं. विद्यार्थ्यांनी अनेक पुस्तकं लिहिली. त्यांनी कायमच ग्रामीण आणि शहरी स्त्रियांमध्ये पूल होण्याचा सुद्धा प्रयत्न केला. शेवटपर्यंत मिळून साऱ्या जणी या त्यांच्या मासिकात मैत्रिणी ग मैत्रिणी नावाचं एक सदर विद्यार्थी खास त्यांच्या ग्रामीण मैत्रिणींसाठी लिहित असत. तर ह्या सगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या स्तरांमधल्या स्त्रियांशी आणि ह्या प्रकारचे परिवर्तनवादी विचार असलेल्या पुरुषांशी सुद्धा जोडून घेणं हे सातत्याने करायचं जे काम आहे, हे सातत्य राखणं आणि आपल्या कामामध्ये एक मूल्य राखणं ही गोष्ट खूप अवघड असते. पण ती त्यांना साधता आली
आणि त्यांच्याबरोबर आम्हाला थोडंफार काम करता आलं, ही मला महत्त्वाची गोष्ट वाटते. मी विद्याताईंच्या थोडंसं गृहिणी असण्याबद्दलचा उल्लेख अशासाठी केला, की खूप वेळेला आपल्याला असं वाटत असतं, की सगळी पार्श्वभूमी, सगळ्यांचा पाठिंबा, सगळ्यांची मदत असणार, त्याशिवाय कसं शक्य आहे बाईला इतकं पुढे जाणं. तर व्यक्तिगत आयुष्यामध्ये हे बदल घडवायचे, त्याच्याकरता जो संघर्ष करायचा, तो करायचा आणि ते करत असताना आपल्या या सगळ्या संघर्षाला एक सामाजिक परिमाण द्यायचं. हा जो भाग आहे, हा त्यांनी करून दाखवला. म्हणजे 35शी पर्यंत एक गृहिणी असलेली बाई तिच्या वयाच्या 84व्या वर्षी जेव्हा मृत्यू तिचा होतो, त्यावेळेपर्यंत ती महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतभरातली एक मान्यवर अशी कार्यकर्ती म्हणून नावारूपाला येते. हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. पण जर ठरवलं तर कोणीही माणूस स्वतःच्या विचारांच्या प्रकाशामध्ये जर वाटचाल करू शकत असेल, तर त्या वाटचालीमधून स्वाभाविकपणे कुठलं टोक गाठता येतं हे आपल्याला दिसतं. म्हणून विद्याताई असं म्हणायच्या, की माझं श्रेयस आणि प्रेयस एक आहे. म्हणजे काम म्हणून ठरवलेल्या गोष्टी ज्या करायलाच हव्यात, त्या गोष्टी आणि माझ्या आवडत्या गोष्टी या दोन्हीमध्ये फार अंतर नाहीये. दोन्हीचं ठिकाण एकच आहे. हे भाग्य खूप कमी जणांच्या वाट्याला येतं, की श्रेयस आणि प्रेयस आयुष्यातलं एक असणं आणि ते सापडलं आहे असं वाटणं किंवा निदान त्या दिशेने आपली वाटचाल होते आहे असं वाटणं. तर तेही विद्याताईंना महत्त्वाचं असं भाग्य लाभलं असं मला वाटतं. जाताना त्या अतिशय समाधानी होत्या आणि शेवटपर्यंत विविध विषय त्यांच्या कसे चिंतनामध्ये होते ह्याचा एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला देते, की अखेरच्या काळामध्ये विद्याताईंनी स्वेच्छामरणाच्या चळवळीची सुरुवात केली होती. त्यांच्या वाचनामध्ये एक्झिट हाऊस हे जो रोमन या लेखिकेचं एक पुस्तक आलं आणि ते वाचल्यावरती त्यांना असं वाटलं, की सगळ्या नव्या-नव्या वैद्यकीय उपचारांच्या सहाय्याने, तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आता माणसाचं आयुष्य खूप वाढतं आहे. पण हे वाढलेलं जे आयुष्य आपल्याला मिळतंय ते क्वालिटी लाईफ आहे का खरं-खरं? आणि ते जर नसेल आणि जर मला खितपत पडायचं नसेल, तर मग मी काय केलं पाहिजे? आत्महत्या हा गुन्हा आहेच. अनेक देशांमध्ये जगभरातल्या गुन्हा आहे. पण मग ह्याच्यातनं काहीतरी मध्यम मार्ग काढला पाहिजे आणि म्हणून त्यांनी ही स्वेच्छामरणाची चळवळ आणि लिव्हिंग विल ही संकल्पना त्यांनी मांडली. म्हणजे आपण आपलं मन, बुद्धी, भावना सगळं साउंड मनस्थितीमध्ये असताना लिहून ठेवायचं. एक प्रकारचं इच्छापत्र, की माझ्यावरती कुठल्याही प्रकारचे असे अघोरी उपचार करून आणि कृत्रिम अशा सगळ्या उपाययोजनांच्या सहाय्याने मला जगवत ठेवू नका. जर मला क्वालिटी लाईफ मिळणं शक्य नसेल, तर त्या पद्धतीचं जगणं मला नको आहे. अशा पद्धतीचं एक इच्छापत्र लिहून ठेवण्याची, लिव्हिंग विलची अशी ती चळवळ होती आणि विद्याताईंनी त्या सगळ्यासाठी इतके सुंदर मराठी शब्द शोधून काढले. त्या एक्झिट हाऊससाठी त्यांनी निरोप घर असा शब्द किंवा एखादी अशा प्रकारची पिल मिळावी, गोळी मिळावी, की जी घेता क्षणी वेदनारहित पण हमखास मृत्यू माणसाला येईल. त्याला त्या काळ गोळी असं म्हणत असत. हे अजूनपर्यंत काही शक्य झालेलं नाहीये. या प्रकारचे कायदे व्हायला आणि ह्या प्रकारच्या गोष्टी प्रत्यक्षात यायला अजून अवकाश आहे. पण याची सुरुवात त्यांनी करून दिली ही मला खूप मोठी वाटते आणि हा सुद्धा माणूसपणाच्या वाटेवरचा माणूसपण समृद्ध करणाराच विचार आहे असं नक्की म्हणता येतं. कारण तुमचं मरण कसं येतं याच्यावरती अनेक वेळेला तुम्ही कसे जगता हे तोललं जात असतं. त्यामुळे ह्या शेवटचा दिवस गोड व्हावा असं जे आपल्याकडे म्हटलं जातं, ह्या शेवटच्या काळामध्ये काय नेमकं असायला हवं याचा सुद्धा विवेकी विचार आणि समतोल विचार त्यांनी मांडला होता आणि शेवटपर्यंत त्या त्याच्यासाठी प्रयत्नरत होत्या आणि त्यामुळे त्यांनी त्यांच्याही शेवटच्या आजारपणामध्ये हे सांगून ठेवलेलं होतं, की फक्त नर्सिंग केअर ज्याला पॅलिएटिव्ह ट्रीटमेंट असं म्हणतात तेवढीच फक्त द्या. कुठल्याही प्रकारचं व्हेंटिलेशन वगैरे अशा प्रकारचे काहीही उपचार करून जगवायचा प्रयत्न करू नका. मी अतिशय समाधानी, अतिशय चांगल्या प्रकारचं आयुष्य जगलेली आहे. आता इथपर्यंत विचार जाणं हा सुद्धा मला अतिशय मोलाची अशी गोष्ट वाटते. तर आज घ्यायचं काय आपण? विचार करताना करायचं काय? तर स्वतंत्र असणं म्हणजे काय? स्वातंत्र्याबरोबर जबाबदारी येते. त्या जबाबदारीचं भान असणं म्हणजे काय? या सगळ्याचा विचार आपण सगळ्या जणांनी करायला हवा आहे या निमित्ताने. 8 मार्च हा दरवर्षी जागतिक पातळीवरती खूप मोठ्या प्रमाणावरती साजरा केला जातो. तर ह्या साजरेपणाच्या पलीकडे जाऊन, सेलिब्रेशनच्या पलीकडे जाऊन आपण नेमकं काय मिळवतो आहोत? या दिवशी आपण काही चिंतन करतो आहोत का? तर हा सगळा विचार आपण करायला पाहिजे आणि माझं आत्मनिर्भर असणं म्हणजे काय? माझं स्वतंत्र असणं म्हणजे काय? माझ्या स्वातंत्र्याबरोबर मला कोणत्या जबाबदाऱ्या घेण्याची गरज आहे? असेही विचार आपण सगळ्यांनी करत राहिलं पाहिजे आणि ते आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावरती करायला पाहिजेत. म्हणजे कुठूनही सुरुवात केली तर ती चांगलीच असते. त्यामुळे जर केली नसेल तर ही या निमित्ताने सुरुवात करणं सुद्धा आवश्यक आहे, असं मला वाटतं आणि हा विचार आपण पुढे नेला तरच आत्तापर्यंत हा रस्ता ज्यांनी आपल्यासाठी खुला करून दिला त्या सगळ्यांना ती खऱ्या अर्थाने आदरांजली ठरेल,
ते त्यांचं कृतज्ञ स्मरण ठरेल असं मला वाटतं. या निमित्ताने मला तुमच्या सगळ्यांशी विद्याताईंबद्दल बोलायला मिळालं ह्याचा मला खूप आनंद वाटतो. याचबरोबर मला गौरी देशपांडे या लेखिकेचं ऋण मान्य करावंसं वाटतं या निमित्ताने. ज्या वयामध्ये विद्याताईंचे विचार स्त्रीमासिकातून आमच्यापर्यंत पोहोचत होते त्याच काळामध्ये गौरी देशपांडे ही मराठीमधली लेखिका ही स्त्रीच्या आत्मभानाचा प्रवास कणखरपणे मांडत होती आणि एकीकडे कथा कादंबऱ्यांसारख्या माध्यमामधून येणारे ते विचार आणि त्या विचारांचं एका अर्थाने व्यावहारिक ज्याला म्हणता येईल अशा प्रकारचं उपयोजन कसं असायला पाहिजे ह्याचं मार्गदर्शन स्त्री मासिकामध्ये विद्याताई करत होत्या. या दोन्हीची सांगड घालत ज्या मधल्या पिढ्या घडल्या त्या खरोखर महत्वाचं असं त्यांच्यामध्ये काही बदल घडून आले असं मला आज ठामपणे म्हणावंसं वाटतं माझ्या वयाच्या या टप्प्यावरती. त्यामुळे पुस्तकं आपल्याला काय देतात, पुस्तकं किती विचार देतात, रंजनाच्या पलीकडे जाऊन ते आपल्या वाटेमध्ये काय आणून ठेवतात या सगळ्याकडे पाहणं आणि त्याचबरोबर खरेखुरे विचारवंत जे आपल्यासाठी काही लिहितायत, सांगतायत, बोलतायत त्याचा आपल्याला कसा विचार करता येतो, ते आतमध्ये कसं घेता येतं याचा सुद्धा विचार या निमित्ताने आपण सगळ्यांनी करायला पाहिजे असं मला वाटतं. मला इथे या निमित्ताने एक तुमच्याशी छोटासा संवाद करायची संधी दिली म्हणून मी दीपाली ताईंचे आभार मानते आणि आपली सगळ्यांची रजा घेते. धन्यवाद. धन्यवाद वंदनाताई. तुमच्याकडनं मिळालेल्या विचारांचा खजिना सर्व मैत्रिणींना नक्कीच पुरेसा ठरेल. रोजचं रहाटगाडं रेटताना मधूनच एखादा छोटासा थांबा घेऊन स्वतःकडे पाहिले तर कदाचित स्वतःतल्या काही लपलेल्या कला, छंद दिसू शकतील आणि मग रोजचा रखरखीतपणा हिरवा गारवा देऊन जाईल. आनंदाचे, सुखाचे आणि चांगल्या अनुभवांचे थांबे आपले आपण पकडावे लागतात बरं का. ते पकडत म्हणायला हवं, इन दिनों दिल मेरा मुझसे है कह रहा, तू ख्वाब सजा, तू जी ले जरा, है तुझे भी इजाजत, कर ले तू भी मोहब्बत. अशीच मोहब्बत केली आहे आपल्या पुढच्या सखीने एका तिच्या छंदासी. वाद्यांमध्ये तबला व पखवाज ही वाद्य पुरुषांचे क्षेत्र म्हणूनच ओळखली जातात. पण 1950च्या काळी अबान मिस्त्री तबला कसं वाजतो हे बघू तरी असे म्हणून आपल्या श्रोत्यांकडून दाद मिळवून गेलेत. अबान मिस्त्री म्हणजे पहिल्या स्त्री तबलावादक. अनुराधा पाल, सुफला पाटणकर, सुनैना घोष अशा काही प्रसिद्ध स्त्री तबलावादक आहेत व चित्रांगणा आगळे या पखवाज वादक आहेत. आज पण आपण या वाद्याचा एक छोटा तुकडा ऐकणार आहोत अनुभवी तबलावादक सौ मृणाल कुलकर्णी यांच्याकडून. अनेक वर्ष मृणालताई आपल्या विद्यार्थ्यांना उत्तम तबलावादन शिकवत आहेत आणि उत्तम तबलावादक घडवत आहेत. त्यांना साथ देते त्यांची लेक साई कुलकर्णी.
धा गिरतक गिरतक तकत कद दृदृ गिरतक दादर गिरतक गिरतक दादर गिरधा धा 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 कद दृदृ गिरतक दादर गिरतक गिरतक दादर गिरधा धा 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 कद दृदृ गिरतक दादर गिरतक गिरतक दादर गिरधा धा धा मृणालताई, आपलं तबला वादन अतिशय उत्तम झालं. मनपूर्वक धन्यवाद. काही स्त्रियांची नावं ही इतिहासांच्या पानात कुठेतरी दडपली गेली आहेत, लपून गेली आहेत. तसंच एक नाव आहे हिराबाई पेडणेकर यांचं. मराठी स्त्री नाटककार, गायिका, संगीतकार, स्त्री शिक्षण, विशेष करून स्त्री पुरुष सहजीवनाविषयी त्यांचे विचार काळाच्या पुढचे होते. जयद्रथ विडंबन हे त्यांचे पहिले नाटक. तर दुसरे दामिनी. बाईंच्या संवाद लेखनातून पात्रांच्या मनोवस्था विचारपूर्वक योजलेली दिसतात. तर त्यांच्या संगीत ज्ञानाचा उपयोग त्यांना दामिनीमधील 72 चालींमध्ये विविधता आणणारी पदे लिहिण्यास मदतीला आलेला आहे. काळ सख्यांनो 1886चा. इतक्या आधी हिराबाई पेडणेकर यांनी संगीत नाटक लिहिले. जरी ते आज आपल्याला दिसत नसले तरी सुद्धा पहिल्या स्त्री संगीत नाटक करणाऱ्या हा मान त्यांना मिळाला नाही. नाट्यसंगीत मात्र आपल्या मराठी संगीताचं एक अविभाज्य घटक आहे. असंच एक सुंदर नाट्यसंगीताचं पद ऐकूया डॉक्टर गौरी पंडित हिच्याकडून. नयने लाजवीत नयने लाजवीत नयने लाजवीत बहुमोल रत्ना बहुमोल रत्ना बहुमोल रत्ना बहुमोल रत्ना जणू धैर्य धर धरित धनदास मधना नयने लाजवीत नयने लाजवीत नयने नमवी पहा भूमी नमवी पहा भूमी हा चालताना हा चालताना नमवी पहा
लाज पुढे निर्धना नयने लाजवित नयने लाजवित नयने नयने लाजवित नयने नयने लाजवित नयने लाजवित नयने नयने नयने. वा गौरी, वैद्यकीय क्षेत्रामध्ये अत्यंत व्यस्त असताना सुद्धा तू तुझी संगीत कला जपते आहेस, संगीताची सेवा नित्य करते आहेस, याबद्दल तुझा नेहमीच अभिमान वाटतो. खूप सुंदर गायलीस. मनपूर्वक धन्यवाद. एकीकडे आईबद्दलच्या पारंपरिक चांगल्या वाईट संकल्पनांचे वर्षानुवर्ष मनावर बिंबवले गेलेले, क्वचित गळी उतरवलेले सो कॉल्ड आदर्श वागण्याचे कंडिशनिंग. दुसरीकडे काळानुरूप आलेल्या नोकरीच्या मागण्या, विविध प्रकारची प्रेशर्स, स्पर्धेत टिकून राहण्यासाठी स्वतःला सिद्ध करत राहावं लागणं आणि त्यासाठी खर्ची पडणारी शारीरिक, मानसिक, बौद्धिक ऊर्जा. या सगळ्यात आई नावाच्या माणसाची मात्र प्रचंड ओढाताण होते. कसं ते ऐकूयात आणि का ते सुद्धा जाणून घेऊयात. आपले पुढची सखी आहे सौ स्वाती ठोंबरे. नमस्कार, मी स्वाती ठोंबरे. एक छोटासा मनोगत वुमेन्स डेच्या पूर्वसंध्येला. हा ब्लॉग मी 3 वर्षांपूर्वी लिहिला, पण दुर्दैवाने परिस्थितीमध्ये फारसा काही बदल नाही. पूर्वीच्या पिढीमध्ये करिअर आधी की संसार असा यक्ष प्रश्न कधीच नव्हता, असला तरी अपवादात्मक. आमच्या आया एक गिल्टी कॉन्शियस घेऊनच घराबाहेर पडायच्या. शक्यतो 9 ते 5 नोकरी, प्रिफरेबली शाळा, सरकारी नोकरी, बँक आणि घरचा व्याप हा आघाडीला. आमच्या पिढीसारखी सपोर्ट सिस्टीमही नव्हती. आपण घराबाहेर पडतो, मुलांना टाकून नोकरीला जातो, याची एक प्रचंड अपराधीपणाची जाणीव त्यांना टोचत राहायची. करिअर बॅकफुटवरती, पुष्कळदा इच्छेने किंवा क्वचित काही वेळा अनिच्छेने. त्या मनाने आम्ही बऱ्या परिस्थितीत, आय मीन सपोर्ट सिस्टीम स्ट्रॉंग, पोळी भाजी केंद्र, बेबी सिटिंग, स्वयंपाकाला बाया, नवरा मदतीला आणि सासू आणि आई तर हक्काच्या. पण झालं काय, आम्हाला जडला सुपर वुमन सिंड्रोम. आम्हाला संक्रांतीचं हळदी कुंकू पण करायचंय आणि ऑफिसच्या टीम मीटिंग पण करायचे, मुलाचं प्रोजेक्ट वर्कही करायचंय आणि ऑफिसची प्रेझेंटेशन पण कम्प्लीट करायचे, पेरेंट्स मीटिंग पण अटेंड करायचे आणि ऑफिसचे रिव्ह्यू सेशन पण अटेंड करायचे आणि पुन्हा प्रमोशनही हातची जायला नकोत. मी डोमेस्टिकली चॅलेंज्ड आई आहे किंवा बायको आहे किंवा सून आहे असं ओपनली सांगण्याची हिंमत नाही. मल्टीटास्किंग सुपर वुमन असल्याचं बिरूद मिरवत, 10 दगडांवरती पाय ठेवत 40शी पार करत असतानाच आमची दमछाक व्हायला लागते. मग कुणी सबॅटिकलवरती जातं, कुणी मेनस्ट्रीम मधून बाहेर पडून ऑल्टरनेट करिअर पाथ शोधायला लागतं, कुणी आपलं वर्कलोड कमी करून फ्लेक्झिबल ऑफिस आवर्स घेऊन मिळेल तसं जमेल तितकी वर्ष नोकरी ढकलत राहतो. अर्थात अपवादाने स्ट्रॉंग सक्सेसफुल करिअर वुमन एक्झाम्पल आजूबाजूला आहेत. कम्पॅरेटिव्हली मला आजच्या पिढीतल्या मुलींची थॉट प्रोसेस अतिशय क्लिअर वाटते. मला त्यांचा हेवा वाटतो. डोमेस्टिकली चॅलेंज असणं ही गोष्ट अत्यंत सहजगत्या त्या स्वीकारतात. त्यांना सुपर वुमन बनण्याचा सोस नाही. करिअर फ्रंट फुटवरती, हायर डिग्री, परदेशात शिक्षण, परदेशातलं प्रोजेक्ट, नोकरी, प्रमोशन्स, उगीच प्रायोरिटीचे कन्फ्लिक्ट्स नाहीत आणि नात्यांमधले गुंते सुद्धा नाहीत. आता हे बरोबर का ते बरोबर
असं बरोबर आणि चूक हे ठरवायला मी बसलेले नाही. पण आमचा 40 ते 50ल्या बायकांचा वयोगट मात्र या बाबतीत जरा त्रिशंकू अवस्थेतच. धन्यवाद. मनपूर्वक आभार स्वातीताई. मराठी भावगीतांच्या पहिल्या स्त्री संगीतकार अर्थात ज्येष्ठ गायिका वीणा चिटको. वीणा चिटको मास्टर कृष्णराव यांच्या कन्या. पहिल्या स्त्री संगीतकार व गीतकार अशा शब्दात त्यांच्या HMV कंपनीने गौरव केला आहे. मयुरा रे फुलवीत येरे पिसारा, वाटे भल्या पहाटे यावे तुझ्या महाली, सांग प्रिये घन भरून आले, अशी कितीतरी सुमधुर गीते त्यांनी आपल्यासाठी संगीतबद्ध केली. बालगंधर्वांचे गाणे व नाट्यसंगीत हा त्यांच्या विशेष अभ्यासाचा विषय होता. दाटून आलेल्या संध्याकाळी अवचित सोनेरी ऊन पडतं, तसंच काहीसं पाऊल न वाजवता आपल्या आयुष्यात प्रेम येतं. हे प्रेम जेव्हा जुळतं तेव्हा एक अनामिक हुरहुर या प्रेमी युगुलाच्या मनामध्ये दाटलेली असते. कधी भेट होईल, पुन्हा कधी भेटू. आजकाल तंत्रज्ञानाच्या आविष्कारामध्ये ही हुरहुर पूर्वीसारखी जाणवत नसली तरी अगदी जुन्या काळातलं हे भावगीत या जुन्या काळातील आठवणी सुद्धा जाग्या करणार आहे. जिथे सागरा धरणी मिळते तिथे तुझी मी वाट पाहते, हे गीत आपल्यासमोर सादर करते तन्मयी फाटक. जिथे सागरा धरणी मिळते तिथे तुझी मी वाट पाहते, वाट पाहते. जिथे सागरा डोंगर दरीचे सोडून घरते, पल्लव पाचूचे तोडून नाते. डोंगर दरीचे सोडून घरते, पल्लव पाचूचे तोडून नाते. हर्षाचा जल्लोष करूनी जेथे प्रीत नदीची एक रूपते, हा तिथे तुझी मी वाट पाहते, वाट पाहते. जिथे सागरा वेचित वाळूत शंख शिंपले, रम्य बाल्यते जिथे खेळले. वेचित वाळूत शंख शिंपले, रम्य बाल्यते जिथे खेळले. खेळाचा उल्हास रंगात येऊनी धुंदीत यौवन जिथे डोलते, हा तिथे तुझी मी वाट पाहते, वाट पाहते. जिथे सागरा बघुनी नभीची चंद्रकोरती, सागर हृदयी उर्मी उठती. बघुनी नभीची चंद्रकोरती, सागर हृदयी उर्मी उठती. सुख दुःखाची जिथे सारखी प्रीत जीवना ओढ लागते, हा तिथे तुझी मी वाट पाहते, वाट पाहते. जिथे सागरा धरणी मिळते तिथे तुझी मी वाट पाहते, वाट पाहते. जिथे सागरा उत्तम शिक्षिका असलेली तन्मयी
तितकीच उत्तम गीतं सादर करत असते नेहमीच. आणि आपल्या वयाच्या अतिशय पूर्वीच्या काळचं गीत अशा ताकदीने सादर करणाऱ्या तन्मयीचा आपल्याला नेहमीच अभिमान वाटतो. खूप कौतुक तन्मयी. शांता शेळके, वंदना विटणकर, अरुणा ढेरे, बहिणाबाई, निलिमा गुंडी, इंदिरा संत. नावं कधी बहुतेक संपणारच नाहीत. मराठी साहित्याला अशा अनेक गुणी लेखिका आणि कवयित्री लाभल्या. आज आपल्या ह्या कार्यक्रमातून आपण मानवंदना देऊया त्या इंदिरा संतांना. तरल संवेदनांच्या माध्यमातून आशय अभिव्यक्तीचा सुरम्य आविष्कार आपल्या कवितेतून घडवणाऱ्या श्रेष्ठ कवयित्री इंदिरा संत यांनी आपल्या काव्यनिर्मितीतून मराठी साहित्य शारदेचा दरबार श्रीमंत केला. आई, पत्नी, मुलगी या नात्यातून भारतीय स्त्रीचे दिसणारे खडतर जीवन त्यांनी आपल्या कवितांमधून हळुवारपणे मांडले आहे. कुटुंबातील निटस्फोर ह्या त्यांच्या काव्यसंग्रहात त्यांनी नोकरीसाठी पैशासाठीच केली जाते ही सर्वश्रुत असली तरी कधीकधी मनाची कुचंबणा करून मनाविरुद्ध नोकरी करण्याची वेळ स्त्रियांवर येते. आयुष्यातील कंटाळवाणेपणा आणि घरकामाचे तेच पण कवितेतून व्यक्त होते. मी म्हणजे केरवारे स्वयंपाक पाणी, मी म्हणजे केरवारे स्वयंपाक पाणी, मी म्हणजे आवक जावक बिले पावत्या, मी म्हणजे बौद्धिकाची रतीब गाणी, मी म्हणजे हेच, काही चैतन्याची चमक नाही. तसंच पुढच्या कवितेतून अजून काही दुसऱ्या संवेदना आपल्यासमोर येतात. मुलांचे बालपण सजवणारी आई मुले जेव्हा मोठी होतात तेव्हा एका वेगळ्याच दुःखाला सामोरे जाते. कसं ते आपण बघूया या पुढच्या काव्यपंक्तीतून. दिसा माशी वाढताना घर झाले हे लहान, दिसा माशी वाढताना घर झाले हे लहान, पालवती पंख नवे गेली त्याच दारातून, सांज ढळली तरीही दार लावावे वाटेना, वळेल का कुणी मागे डोळा वाटुली संपेना, संपावया हवी वाट लावावया हवा दिवा, संपावया हवी वाट लावावया हवा दिवा, पोटासाठी मुकाट्याने हवा टाकायला तवा, पोटासाठी मुकाट्याने हवा टाकायला तवा. मुले मोठी झाल्यावर त्यांचं भावविश्व वेगळे होते आणि त्यांच्या मुलांसाठी खस्ता खाल्लेल्या आई तगमग करत मात्र मागे वाट बघत राहून जाते. इतकं सुंदर काव्य इंदिराताईंनी आपल्यासाठी लिहून ठेवलेलं आहे. माहेर. माहेर म्हणजे अशी एक जागा जिची किंमत तिथे असेपर्यंत कळत नाही. माहेर म्हणजे अशी एक जागा जी पैशांनी विकत घेता येत नाही. माहेर म्हणजे अशी एक जागा जिथे कोणी आपल्याकडनं काहीही अपेक्षा करत नाही. माहेर म्हणजे अशी एक जागा जिथे कधीच आपल्याला एकटं वाटत नाही. माहेर म्हणजे अशी एक जागा जिचं महत्त्व पुरुषांना कधीच कळणार नाही. माहेर म्हणजे अशी एक जागा जिथे रडणं, हसणं, खेळणं, खिदळणं या पलीकडे आपण काहीच करत नाही. माहेर म्हणजे अशी एक जागा जिथे आई नाही तर काहीच नाही. स्थळ निळकंठेश्वर मंदिर, बडोदा. काळ 100 वर्षापूर्वीचा. बडोदे संस्थानाचे राजगायक भाऊराव कोल्हटकर यांना एक तरुण मुलगा भेटतो मंदिरात. भरदार देहयष्टी, तपकिरी डोळे, भव्य कपाळ सर्वच त्याच्या बुद्धिमत्तेचे साक्ष देत असतात. सगळं योजिल्याप्रमाणे होतं आणि या तरुणाशी अर्थात धुंडीराज गोविंद अर्थात दादासाहेब फाळके अर्थातच चित्रपट सृष्टीचे आद्यजनक यांच्याशी त्यांच्या भाचीचा सरस्वती करंदीकर हिचा विवाह होतो. आणि सरस्वतीला लक्षात येते हा प्रवास एका झंझावाताबरोबर आहे. तेव्हा वादळातील दीपस्तंभाप्रमाणे आपली भूमिका असली पाहिजे. आपल्या पतीच्या स्वप्नपूर्तीसाठी त्या पतीच्या पाठोपाठ चालल्या, कधी हसतमुखाने, कधी कणखरपणे. ही वाट कधी काटेरी, कधी खडतर, तर कधी सुकुमार फुलांनी सजलेली. पतीच्या ध्येयपूर्तीसाठी झिजत ही त्यागमय मूर्ती वितळत पण झळकत राहील. स्त्रीच्या भावविश्वातील एक अत्यंत महत्त्वाचा पैलू म्हणजे तिची कणखरता. हीच कणखरता आपल्या अभिनयामधनं दाखवते कविता नाईक. माई सावरकर ही व्यक्तिरेखा ती आपल्या अभिनयातनं सादर करते.
ज्या क्षणाची मी आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण आता जवळ येत असताना माझ्या सगळ्या भावना उचंबळून येत आहेत. अहो अहो आजूबाजूला पहा, सगळ्यांची कशी गर्दी झाली आहे. सगळीजण तात्याराव सावरकरांचा जय जयकार असो, वीर सावरकरांचा जय जयकार असो असा जयघोष करतायत. आणि मी मात्र माझे सगळे प्राण डोळ्यात आणून तुमची वाट पाहते. तब्बल 14 वर्षांचा वनवास, तुम्हाला काळ्या पाण्याची झालेली शिक्षा, तुम्ही तिकडे अंदमानात जन्मठेपेची शिक्षा भोगत होतात आणि मी इथे. मला अजूनही तो दिवस जसाच्या तसा आठवतोय, ज्या दिवशी तुम्ही मला गोदावरी तटी घेऊन गेला होता आणि गोदावरीच्या साक्षीने क्रांतिकार्याची शपथ घ्यायला लावली होती. मीही तुमच्या या विचारांशी समरस होत स्वतःहून ओंजळीत पाणी घेतलं आणि गोदावरीच्या साक्षीनं क्रांतिकार्याची शपथ घेती झाली. तेव्हापासून आपण केलेला संसार, अवघी 14 वर्षाची असावी मी तेव्हा, पण तेव्हापासून सतत तुमच्याबरोबर क्रांतिकार्यात पावलावर पाऊल ठेवीत तुमच्याबरोबर ठामपणे उभी राहिले. हा सगळा काळ कसा गेला हे खरंच जगाला सांगायला नको, कारण आपण केलेल्या कष्टांची जाणीव, कष्टांची कल्पना या सगळ्यांना असेलच, पण प्रत्यक्षात मात्र अनुभव घेत असताना हे किती कष्टदायक आहे हे तुम्हाला आणि मला आपल्यालाच ठाऊक आहे. आपल्या संसार वेलीवरती उमललेलं पहिलं फूल म्हणजे आपला प्रभाकर जेव्हा झाला तेव्हाच तुम्ही खरं तर लंडनला शिक्षणासाठी, बॅरिस्टरी करण्यासाठी निघून गेला. मी मात्र इथे तुमच्या पश्चात आपला संसार सांभाळण्यासाठी मन घट्ट करून उभी राहिले. अहो, हा संसार काय सर्वसामान्य माणसांसारखा होता का? तुम्ही तिथे असताना तुम्ही ज्या काही पिस्तुले इथं भारतात पाठवत होतात त्या पिस्तुलांच्या संशयानं हे ब्रिटिश अधिकारी कधीही घरी येत, घराची झडती घेत, घराचा कानन कोपरा अगदी शोधून काढीत, सगळं सामान अस्ताव्यस्त करून टाकत असत. अशा वेळी तिकडे धीरानं उभं राहणं गरजेचं होतं. त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला त्यांच्या मनाप्रमाणे उत्तर देणं अतिशय महत्त्वाचं होतं. मला सतत काळजी वाटायची की तुमचे इतर क्रांतिकारकांबरोबर होणारे संवाद, ते पत्रव्यवहार, या पत्रव्यवहारातला एखादा जरी कागद चुकून जरी त्या ब्रिटिश सत्तेच्या हाती लागला असता तर. अहो, कित्येक क्रांतिकारकांची कुटुंब उद्ध्वस्त झाली असती. या झडतीच्या वेळी एक अतिशय कठीण प्रसंग आमच्यावरती गुदरला होता. आपला लहानगा प्रभ्या चुकून बोलून गेला या पोलिसांसमोर की अशीच एक बंदूक आमच्या बाबांकडे सुद्धा आहे. अहो, त्यावेळी किती त्रेधा उडाली म्हणून सांगू. प्रसंगावधान राखत मी तेव्हाच म्हणून गेले की माझं माहेरचं संस्थानी कुटुंब होतं. माझे वडील म्हणजे माझे बाबा अशा प्रकारच्या कैक बंदुकी बाळगीत असत. एखादी तशाच प्रकारची बंदूक प्रभ्याने बघितली असेल आणि त्याबद्दल तो बोलतोय. हो, एरवी आमच्याकडे अशी बंदूक कुठून यायला? त्या उत्तरानं त्या पोलिसांचं, ब्रिटिशांचं समाधान झालं म्हणून, नाहीतर किती मोठा प्रसंग आपल्यावरती गुदरला होता. अहो, असे लहान सहान किती सारे प्रसंग तुम्हाला सांगू. या सगळ्या संकटातून पार पडत सामोरं जात या संसाराची धुरा, अर्थात आपला संसार, यापेक्षा सर्वात महत्त्वाचा म्हणजे या संपूर्ण देशाचा संसार सांभाळण्याचं कर्तव्य मी पाळत होते. मी आणि आपलं सावरकर कुटुंब सगळेच एकमेकांमध्ये एकरूप झालेले. म्हणूनच तर मॅझिनी या पुस्तकासाठी तुम्हाला प्रकाशन करायचं होतं आणि तुमच्या हातात एकही पैसा नव्हता. तेव्हा माझ्या हाताने हसत हसत माझ्या हातातल्या सोन्याच्या बांगड्या मी तुम्हाला दिल्या. अहो, सोन्यासारखा कर्तबगार नवरा
आपल्याच बरोबर असताना या या साध्या सोन्याची मला काय तमा. तुमच्या पाठी समर्थपणे उभं राहणं हेच माझं कर्तव्य होतं. कारण तुम्ही या देशाची धुरा वाहत होतात आणि या देशासाठी काम करणं हे माझं प्रथम कर्तव्य होतं. तुम्हाला झालेली काळे पाण्याची शिक्षा, ती शिक्षा ऐकून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. पण हिंमत धरणं महत्वाचं होतं. तुम्ही तिकडे अत्यंत अवघड असा कोलू फिरवत होतात आणि इथे आम्ही सर्वजण दारोदार फिरत होतो, कारण आम्हाला सगळ्यांना बेघर केलं होतं. पण या स्वातंत्र्याचा वसा घेतलेलं आपण सगळेजण इतक्यात हार मानणारेच नव्हतो. मला आठवते आपली अंदमानात झालेली भेट. उणापुरा अर्ध्या तासाचाच वेळ आपल्याला मिळाला होता आणि त्यावेळी तुमच्याशी मी काय बोलू आणि काय नको असं झालं होतं. तो अर्धा तास कधी संपला हे कळलंच नाही. जाताना जेव्हा चरण स्पर्श तुम्हाला केला तेव्हा तुम्ही पटकन बोलून गेलात की आता आपली भेट, तुमचा तो निराशेचा सूर झाकोळण्यासाठी माझ्या तोंडून पटकन निघाला आता हिंदुस्थानात. आणि माझी ही दुर्दम्य इच्छाशक्ती खरीच निघाली हो. आता आज 14 वर्षानंतर आपण हिंदुस्थानात परत भेटतो आहोत. स्थानबद्धता का होईना, पण आपल्या दोघांचा संसार पुन्हा एकदा सुरू होणार आहे. बरं का, हा हिंदुस्थान अजून स्वतंत्र व्हायचा आहे. या स्वतंत्र हिंदुस्थानचं तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी माही सावरकर या सिंधू सागराच्या साक्षीने तुम्हाला वचन देते की तुमच्या या पवित्र कार्यात आजन्म तुम्हाला सोबत करेन. कविता, तुझ्या व्यस्त दिनक्रमामधनं, नाटकांच्या दौऱ्यामधनं, तालमींमधनं तू आमच्या स्वच्छंद क्रिएशन्सच्या कॅलिडोस्कोप माझे जीवन गाणे या उपक्रमासाठी वेळ काढलास आणि माई सावरकर यांसारखी व्यक्तिरेखा अत्यंत ताकदीने सादर केलीस. त्याबद्दल तुझे मनःपूर्वक आभार. एका मानसकन्येने काल तिचे लग्न ठरल्याची गोड बातमी दिली. तेव्हा म्हटलं, तिला जरा सांगू 4 गोष्टी प्रेमाने. पिठाचे मौसूद गोळ्यात रूपांतर करताना त्यात मीठ, तेल, पाणी मिसळावे. तसंच लग्नानंतर नवीन नाती निर्माण करताना ॲडजस्टमेंटचे मीठ, कॉम्प्रोमाइजचे तेल आणि प्रेमाचे पाणी घालावे लागते. परातीमधून पीठ पोळपाटावर घ्यायचं म्हणजे माहेरहून सासरी जाणं नव्हे. तिथे स्नेहाच्या तेलाचं आवरण, त्यावर मायेचे पीठ भरभरवायचे आणि ते सगळं पुन्हा पोटात दडवून ठेवायचं. त्याचबरोबर राग, मतभेद ही आत दाबून टाकायचे आणि चतकोराची गोल पोळी करायची, म्हणजे आपल्याला संस्कारांच्या शिक्षणाच्या जोरावर आपल्या सासरी नवीन रूप घेऊन संसाराचे चटके सोसायला तयार व्हायचे. हे चटके सोसणे इतकं काही कठीण नसतं बरं का. पोळी फुगण्यासाठी जसं उलथण्याने कधी ठराविक ठिकाणी दाब द्यावा लागतो, तसा अडचणी, संकटांना दाबून अंतरातलं प्रेम फुलतं. घाबरून जायचं काहीच कारण नाही. छान असतं आपल्या माणसांसाठी कष्ट करणं, त्यांच्या मनासारखं वागणं, त्यांच्या मनातील गोष्टी ओळखत आपली मते पटवून देणं आणि हळूहळू सर्वांना आपली बाजू पटवून देणं. छान भाजलेली मौसूद पोळी आमरसात, खिरीत गोकर्णाच्या फुलासारखा आकार करून बुडबुड तोंडात जशी विरघळते, तशी सासरी मुलगी रुळते आणि उत्तम व्यक्ती म्हणून घडते आणि नवीन पिढी घडवते. अशी ही पोळी कहाणी तव्यावरून ताटात सुफळ संपूर्ण. हा लेख आपल्यासाठी लिहिला होता शिल्पा पटवर्धन हिने. लग्न म्हणजे एका स्त्रीच्या आयुष्यातील एक जिव्हाळ्याचा क्षण. लग्न स्त्री पुरुषाच्या आयुष्यातील एक सुंदर हळवा क्षण. नाते संबंध नवीन जोडली जातात आणि तो टिकवण्याच्या सर्वतोपरी जबाबदारी स्त्रीवर असते. पण काळ बदलत आहे आणि आज मात्र स्त्री पुरुष दोघेही स्वतंत्र विचाराचे असल्या कारणाने विभक्त होण्याच्या घटना पण खूप जास्ती ऐकू येत आहेत. 1951 मध्ये लिहिलेल्या प्रेमा तुझा रंग कसा या नाटकात प्रसिद्ध नाटककार वसंत कानेटकर यांनी निळूभाऊ या पात्रांच्या मुखी एक संवाद दिलाय. अरे,
संसार म्हणजे काय पत्त्यांचा पोरखेळ वाटलास? की मनासारखी पाने नाही आली तर दिला डाव उधळून? अरे हातात येतील ती फत्री पाने घेऊन हा डाव जिद्दीने खेळला पाहिजे, त्याला देखील हिंमत लागते. त्या काळी लिहिलेली वाक्य आज अधोरेखित करून परत शिकवण्याची गरज भासू लागली आहे. तरी सुद्धा लग्न हे स्त्रीसाठी अतिशय एक सुखद अनुभव असतो. लग्नासंबंधी एक सुंदर भावगीत घेऊन येते आपल्यासाठी शांभवी. पाहता तुला मी वरले प्रिया रे, जन्म वाहिल्याने घडले प्रिया रे, राजस्वरूप गळ्यात माळले, कुंकू पोवळे भाळी लावले, वादळ झेलते मीच सुवासिनी, स्वामी लाभतो असा युगातुनी, सप्तपदी चालते नभातुनी. मी साजते तुझ्याच लोचनात रे, पण जन्मले आधी तुझ्या मनात रे, मग भेटले पुन्हा नवी मलाच रे, मी तर स्वामिनी तुझी प्रिया रे, मी तर स्वामिनी तुझी प्रिया रे, हो स्वामिनी तुझी प्रिया रे, मी तर स्वामिनी तुझी प्रिया रे. शंखनाद हो जीवनी, पाखडली प्रेम अंगणी, सूर्य पूजिते मी सखा, देव ठेवुनी आचमनी, झाले वैराग्य सौभाग्य ह्या मनी, वेगळी मी जगाहून स्वामिनी, गुजरी चांदणी सजली आतुनी, चढले उंबरा वय ओलांडुनी, चंद्रच बांधले या सजीवनी, स्वामी लाभतो असा युगातुनी, सप्तपदी चालते नभातुनी. घर हासते मनातल्या मनात रे, नाते रुजे इथे कणा कणात रे, सात जन्म राहू दे हा सहवास रे, मी तर स्वामिनी तुझी प्रिया रे, मी तर स्वामिनी तुझी प्रिया रे, हो स्वामिनी तुझी प्रिया रे, मी तर स्वामिनी तुझी प्रिया रे. शांभवी, तुझं करावं तितकं कौतुक. शांभवी, तुझं खूप खूप कौतुक करावं असं वाटतंय. कॉलेजच्या व्यस्त दिनक्रमामधनं वेळ काढून तू हे गीत कॅलिडोस्कोपसाठी सादर केलंस, त्याबद्दल तुझं खूप खूप कौतुक. धन्यवाद. बा भ बोरकर म्हणतात, प्रत्येक क्षणाचा एक मध असतो, तो तेव्हाच चाखायला हवा. हा क्षण नंतर अनुभव म्हटलं तर जमत नाही. आत्ता, इथे, नाव अँड हिअर, नाही तर नेवर, हीच क्षणांची परिभाषा. पुढे पुढे सरकत जाणारे क्षणबिंदू म्हणजे जीवन. कुणाच्या वाट्याला किती क्षण आहेत हे आपल्याला माहीत नाही, म्हणून वाटेला आलेला प्रत्येक क्षण जगणं, अनुभवणं म्हणजेच क्षणस्थ होणं. तर सख्यांनो, क्षणस्थ होऊया का आपण जरा? कार्यक्रमाच्या ह्या टप्प्यावर आपण पुढच्या कलाकाराच्या कलेचा आस्वाद घेऊया. कलेचा पुढचा प्रकार म्हणजे गझल. गझल हा एक वृत्ताचा, काव्याचा आणि गायनाचा प्रकार आहे. तशा महिला गझल कवी अशा फारशा झालेल्या नाही आहेत. मराठीतील बहुधा हा मान गझल कवींचा मिळाला आहे तो सौ संगीता जोशी यांना. तर ऐकूया, आपल्यासमोर पेश करते डॉक्टर गौरी पंडित एक सुंदर गझल.
सरकताना पाहिले मी किनारे सरकताना पाहिले मी किनारे सरकताना पाहिले मी मला आक्रंदताना पाहिले मी किनारे सरकताना पाहिले मी कोणती जादू अशी केलीस तू कोणती जादू अशी केलीस तू कोणती जादू अशी केलीस तू मी धुके गंधाळताना पाहिले मी किनारे सरकताना पाहिले मी लोक ते मागे फिराया लागले लोक ते मागे फिराया लागले मागे फिराया लागले लोक ते मागे फिराया लागले मी तुला रेंगाळताना पाहिले मी किनारे सरकताना पाहिले मी मला आक्रंदताना पाहिले मी किनारे सरकताना पाहिले मी. वा गौरी, हाच तटस्थपणा आपल्याला दिसतो पुढच्या आपल्या कार्यक्रमात, अर्थात बाऊल गीती. हा एक वेगळा पंथ आहे. ह्या पश्चिम बंगालच्या लोककलेतून आपल्याला ईश्वर भक्तीचा एक वेगळाच आविष्कार दिसतो. आणि याबद्दलची आपल्याला माहिती देत आहे आपली पुढची सखी डॉक्टर सौ उत्तरा चौसाळकर. भारताला लोकसंगीताची एक वैविध्यपूर्ण अशी परंपरा लाभली आहे आणि त्याच्यातच थोडंसं एक दुर्लक्षित असं लोकसंगीताचा प्रकार म्हणजे बाऊल गीती. बाऊल गीती ही पश्चिम बंगाल आणि त्याच्या संलग्न भागातील एक संगीत प्रकार आपण असं म्हणू शकतो. आणि त्याचा प्रचार आणि प्रसार आत्ता सध्या पश्चिम बंगालमधल्याच पार्वती बाऊल ह्या करत आहेत. पार्वती बाऊल यांच्या एकमेव महाराष्ट्रातील बाऊल संगीत प्रसारक म्हणायला हरकत नाही आणि त्यांच्या शिष्या डॉक्टर उत्तरा चौसाळकर आज आपल्या अतिथी आहेत. त्यांच्याकडनं जाणून घेऊया ह्या संगीत प्रकाराबद्दल जास्ती. नमस्कार उत्तराताई. नमस्कार. टू स्टार्ट ऑफ विथ उत्तराताई, आपण तुमच्या सांगीतिक वाटचालीबद्दल आधी जाणून घेऊया की तुम्ही या क्षेत्राकडे कसे वळलात. मी वयाच्या 8व्या वर्षी गाणं शिकायला लागले आणि सुरुवातीला श्रीमती विमल कट्टी यांच्याकडे मी शिकले. त्यानंतर मग डॉक्टर श्रीमती ज्योत्स्ना मोहिले राव यांच्याकडे मला तालीम मिळाली आणि मग 1985 पासून मी डॉक्टर श्रीमती सुशीलाताई पोहनकर यांच्याकडे पूर्ण गुरुशिष्य परंपरेने जवळजवळ 20 वर्ष तालीम घेतली. आणि म्हणजे शास्त्रीय संगीत तर मला ताईंनी शिकवलंच, सुशीलाताईंनी. आणि त्यांचा अतिशय गाढा अभ्यास होता तो लोकसंगीतावर. आणि त्यांनी एक थिसिस लिहिला होता जो होता की लोकसंगीताचा रागसंगीताशी काय संबंध आहे. तर त्या निमित्ताने त्यांनी आम्हाला अनेक लोकगीतं शिकवली होती.
आणि त्या मला म्हणाल्या की तुला लोकसंगीत पण चांगलं गाता येतं, तर तू मी शिकवलंय तेवढ्यावर थांबू नको, आणखीन प्रयत्न कर, आणखीन गोळा कर. आणि तुम्हाला आता ह्या काळामध्ये तुम्हाला कॅसेट सीडीज आहेत, तर तुम्ही त्यातनं शिका, गोळा करा. असं करता करता मग मी शोधताना सडनली मला एक दिवस रुहानियत नावाची सीडी मिळाली, ज्याच्यामध्ये पार्वती बाऊलांचं मी गाणं ऐकलं. आणि मला वेगळं वाटलं त्यांचं गाणं. खूप आवाज गोड आणि बंगाली भाषा मुळातच गोड आहे. त्यामुळे ते सगळं ऐकून गावातला तो एक रॉनेस असतो जो आवाजामधला, तो त्यांच्या गाण्यामध्ये होता. आणि फॉर्च्युनेटली असं झालं, की महिन्याभरातच त्यांचा मुंबईत कार्यक्रम होता. अच्छा. आणि मी तो कार्यक्रम ऐकला आणि मग नंतर मी माझ्या गुरुजींना जाऊन सांगितलं, की हे वेगळंच गाणं आहे. कारण त्या गायिका एका हातात एकतारी, दुसऱ्या बाजूला कमरेला बांधलेली डुग्गी, तो छोटासा डग्यासारखा छोटासा तालवाद्य, त्याला बर. डुग्गी म्हणतात. आणि त्यांच्या पायामध्ये अतिशय जाड असे नुपूर पण असतात. म्हणजे अच्छा, आपण म्हणजे घुंगरू आपण जे नर्तनासाठी जे घुंगरू वापरतो, हा. तसे नाही. अच्छा. बाऊल साधक जे आहेत, ज्यांना एका पद्धतीची एक लेव्हल गाठलेली आहे ज्यांनी, त्यांच्या पायात विशिष्ट तऱ्हेचे चांदीचे नुपूर असतात, अच्छा. जे वजनाने पण अतिशय जड असतात बर. आणि त्याचा ध्वनी अतिशय सुंदर असतो. तर त्या त्या सगळ्या सकट त्या गात होत्या आणि नर्तन पण करत होत्या. काही ठिकाणी त्या जेव्हा आनंदाने उन्मादात जात होत्या, त्यावेळेला त्या उड्या मारत होत्या स्टेजवर. आणि हे सगळं करत असताना त्यांचा आवाज मात्र जसाचा तसा होता. ते बघून मला असं वाटलं, की नाही, नाही, हे काहीतरी निराळं आहे, हे मला शिकायला पाहिजे. मग मी जाऊन सुशीलाताईंना ते ऐकवलं आणि त्या मला म्हणाल्या, "तू हिच्याकडे जा शिकायला, जरूर." तर मी त्यांना भेटले आणि जवळ-जवळ 7 एक वर्ष लागली मला पार्वतीजींना कन्व्हिन्स करायला, की मी खरोखरी सिन्सिअरली इंटरेस्टेड आहे. आणि गुरु आपली सगळी काळजी घेतो, हे आपण सगळेजण भारतात मानतोच. तर ज्या वर्षी मी सुशीलाताईंना पार्वतीजींचं गाणं ऐकवलं आणि मला त्यांनी सांगितलं, की "तू हिच्याकडे शिकायला जा." त्याच्यानंतर वर्षभरात त्या ह्या जगात नव्हत्या. म्हणजे सुशीलाताई त्यानंतर स्वर्गवासी झाल्या. आणि मग मला पार्वतीजींकडे जाण्यावाचून दुसरा रस्ता नव्हता. कारण ह्या गुरूनी मला त्या गुरूकडे सुपूर्द सोपवलं केलं होतं. होतं, बरोबर. परंतु पार्वतीजींनी वेळ घेतला. कारण त्यांचं असं म्हणणं आहे, की बाऊल परंपरा ही अतिशय मौल्यवान अशी परंपरा आहे. आणि बरोबर. ती ज्याला द्यायची, ज्याच्याकडे त्याचं संस्कार द्यायचे, तो मनुष्य तितक्या मनापासून ते करणार आहे की नाही, ह्याची बरोबर. तपासणी केल्याशिवाय त्या नाही शिकवत. बर. त्यामुळे मग 7 वर्षांनी शेवटी असं झालं, की त्यांनी मला त्यांच्या आश्रमात बोलावलं आणि मग मी तिथून माझा प्रवास सुरू झाला. आणि तिथून वेगवेगळ्या बाऊल लोकांचं गाणं मी ऐकलं. म्हणजे नुसतं पार्वतीच नाही, तर त्या इतर बाऊल लोकांना पण बोलवतात आश्रमात आणि त्यांच्याकडनं आम्ही गाणी शिकलो. त्यांची मनोवृत्ती आम्ही समजलो आणि अशा तऱ्हेने माझं शिक्षण सुरू झालं. पार्वतीताई म्हणजे पार्वती बाऊल ज्या आपण म्हणतो त्या हो, मूळच्या पश्चिम बंगालच्या आहेत. हो. पश्चिम बंगालमध्ये बाऊल जी ही परंपरा आहे त्याचा थोडासा आम्हाला सांगता त्याची माहिती? जरूर. असं म्हटलं जातं, की खरं तर 7व्या शतकापासून त्याचे उल्लेख सापडतात, बाऊल संगीताचे. परंतु काय झालं, की 14व्या शतकामध्ये असे रेफरन्सेस मिळाले, की ज्याच्यामध्ये असं लक्षात आलं, की बाऊल संगीतावर नुसता वैष्णव संप्रदायाचा प्रभाव नाही, तर बरं. बौद्ध परंपरेचा प्रभाव झालेला पण दिसायला लागला. आणि सुफी पद्धतीचा पण प्रभाव. म्हणजे बाऊल हा जो शब्द आहे, तो संस्कृत वातुल ह्या शब्दावरून आलेला आहे. बरं. म्हणजे वातुल म्हणजे ज्याच्या डोक्यात हवा गेली असा. म्हणजे आपण आता मराठीत डोक्यात हवा गेली हे वेगळ्या अर्थाने म्हणतो. बरं. म्हणजे तो जरा चढेल आहे मनुष्य असं म्हणतो. परंतु बाऊलचा अर्थ असा आहे, की डोक्यात हवा गेलेली म्हणजे काय? तो थोडा वेडा झालेला. आणि तो कशासाठी वेडा झालाय? तर तो ईश्वर भक्तीमध्ये भक्तीमध्ये. किंवा आध्यात्मिक रस्त्यावरती वेडा झालेला आहे. आणि सुफी परंपरेमध्ये बाआल असा शब्द आहे. बरं. तर ते जे गायक आहेत, ते पण अशाच पद्धतीचे फिरस्ते आणि गायक आणि गायनातूनच ईश्वर साधना करणारे. तर हे 3 प्रभाव सगळे पंथ एकत्र येऊन मग बाऊल परंपरा 14व्या शतकापासून सशक्त झाली. बरं. आणि बंगालमध्ये तर ती होतीच. परंतु जेव्हा रवींद्रनाथ टागोर शांतिनिकेतनाकडे गेले, म्हणजे शांतिनिकेतन त्यांनी प्रस्थापित करायच्या आधी ते एक गाव होतं, जी आपल्याला सगळ्यांनाच ती कहाणी माहीत आहे. तर त्यावेळेला त्यांनी या बाऊलांचं गाणं ऐकलं आणि त्यांनी बाऊल जे आपल्या आपल्या आखाड्यामध्ये, आपल्या आपल्या आश्रमामध्ये आणि विजनवासात राहत होते. त्यांना रवींद्रनाथ टागोरांनी आपल्या पुढे आणलं ॲक्चुअली. बरं. आणि रवींद्रनाथांनी त्यांना इंट्रोड्यूस केलं आणि बरेच लोकांचं असं मत आहे, की रवींद्र संगीत जे काही बनलं, त्या संगीतावर ह्या संथाली लोकांच्या गाण्याचा किंवा बाऊल गायकांचा अतिशय मोठा प्रभाव झाला. बरोबर. आणि त्या पद्धतीने मग रवींद्र संगीत पुढे विकसित झालं. म्हणजे त्याच्यावर वेस्टर्न म्युझिकचा पण इन्फ्लुअन्स होताच. कारण ते शिकलेले होते वेस्टर्न म्युझिक रवींद्रनाथ. तर तो सगळा एकूण तो मिलाप जो झाला,
त्यामुळे रवींद्रनाथ टागोरांनाच पूर्णपणे श्रेय जातं की बाऊल संगीत आणि बाऊल गायक आपल्याला कळू लागले. कारण अच्छा. शांतिनिकेतनामधलं हे चित्र अनेक लोकांनी वर्णन केलेलं आहे की झाडाखाली बसलेला आहे तो फकीर आणि तो गातोय. ते सगळे बाऊलच आहेत. म्हणजे थोड्याफार प्रमाणात आजच्या पिढीला जर आपण आपल्या भाषेत सांगायला गेलं तर त्यांच्या त्या पद्धतीचा फ्युजन प्रकार होता तो. म्हणजे थोडंसं वेस्टर्न, थोडंसं बाऊल असं करून रवींद्र संगीत तयार झालेलं आहे. त्यांची हम्म. गोडी आपल्यापर्यंत पोहोचली, पण बाऊल थोडं कुठेतरी मागे राहून गेलं. हा बाऊलमध्ये तुम्ही भक्ती संगीत म्हणताय, तर भक्ती कोणाची असते ह्याच्यात? खरं तर ना बाऊल संगीतामध्ये भक्ती ही कुठल्याही एका स्वरूपाची किंवा एका मूर्तीची किंवा एकाच कुठल्या तरी देवाची नसते. बर. खरं तर इट इज जस्ट दे कॉल इट ॲज डिव्हाइन, म्हणजे ज्याला आपण अद्वैत म्हणतो किंवा आपण बर. ज्याला ईश्वरी शक्ती म्हणतो, असं तुम्ही कोणालाही ती मानू शकता किंवा गुरु सुद्धा. परंतु जे वैष्णव संप्रदायातले बाऊल आहेत ते सगळे आले चैतन्य महाप्रभूंचे अनुयायी. बरोबर. आणि चैतन्य महाप्रभू हे असं म्हटलं जातं की तो कृष्णाचा कलियुगातला अवतार होते. म्हणजे कृष्णाला असा प्रश्न पडला की राधेने एवढी निस्सीम भक्ती केली कशी, म्हणजे तिचा तो भक्तिभाव नक्की काय आहे हे जाणून घेण्यासाठी श्रीकृष्णाने अवतार घेतला. आणि तो अशा तऱ्हेने अवतार घेतला की तो होता पुरुष, म्हणजे चैतन्य महाप्रभू हे पुरुष होते, परंतु त्यांच्या मनामध्ये राधा भाव होता आणि म्हणून ते गौरवर्णीय होते, राधेचा वर्ण घेऊन आले होते. आणि आपण जर विचार केला की श्रीकृष्णाची जी एकरूपता राधेशी एकरूपता जी आहे ती जणू काही चैतन्य महाप्रभूंमध्ये ती पर्सॉनिफाय झाली. कारण चैतन्य महाप्रभू आहेत स्वतः राधा भाव असलेले, कृष्णाचा अवतार असलेले, परंतु राधे सारखं कृष्णाचीच भक्ती करणारे. म्हणजे राधा कृष्णाची एकरूपता ही चैतन्य महाप्रभूंमध्ये आपल्याला दिसते. आणि त्यामुळे त्यांचे जे अनुयायी झाले त्या अनुयायांनी अधिकाधिक गाणी जी रचली, गीतं जी रचली, कारण चैतन्य महाप्रभूंनी फक्त शिक्षाष्टकम नावाचा 8 श्लोकांचा एक स्तोत्र रचले बर. आणि त्या 8 श्लोकांवर आधारित त्यांच्या अनुयायांनी अनेक गीतं लिहिली. त्याच्यामध्ये स्थायी भाव हा राधाकृष्ण भक्तीचा आहे. बर. परंतु परंतु बाऊल असं मानतात की शंकर किंवा शिव हा सर्वात मोठा बाऊल आहे किंवा सर्वात पहिला बाऊल आहे. बर. कारण का? कारण तो वेडा आहे. कसा काय वेडा आहे? कारण तो काही दागदागिने घालत नाही. तो काय घालतो? मृगाजीन घालतो, साप घालतो, नंतर काय भस्म लावतो आणि राहतो कुठे? राजवाडा, काशी बिशी सगळं सोडून तो राहतो स्मशानामध्ये. बरोबर. म्हणजे त्याच्या इतका वेडा दुसरा कोण? तर अशा तऱ्हेने त्यांचं म्हणणं आहे. आणि जे सुफी बाऊल आहेत ते अल्लालाच म्हणतात बाऊल. म्हणजे त्यांच्या अल्लालाच त्यांचा दैवत मानतात. पण ते अल्ला असं नाव घेतात नाही घेतात. म्हणजे दे ऑल बिलीव्ह इन अ सुप्रीम पॉवर. त्याला एक नाव नाहीये. आणि अनेक गीतं बाऊलमध्ये अशी आहेत की जी तत्वज्ञानाविषयी आहेत किंवा शिकवणीची गाणी आहेत. बर. म्हणजे ते सत्य सांगणारी आणि काय म्हणायचं आपण शहाणा करून सोडणारी अशी गीतं आहेत. म्हणजे जरी आपण त्याच्यामध्ये दिसेल आपल्याला की राधा कृष्णाची भक्ती करते किंवा राधेचं कृष्णासाठी आसुसले पण त्या गाण्यांमध्ये दिसते, ते ऍक्च्युली त्याचा जर गहन अर्थ आपण पाहिला तर तो गहन अर्थ असा आहे की आपल्याला आत्मिक उन्नती करायची. प्रत्येक माणसाला आत्मिक उन्नती करायची आणि ती आत्मिक उन्नती करण्यासाठी एक ध्येय, एक उद्दिष्ट हवं. तर ते ध्येय आणि उद्दिष्ट म्हणजे हे ईश्वरी शक्ती किंवा गुरु किंवा अमुक देव, म्हणजे त्यांच्याकडे देव म्हणून जे म्हटले तर आपण फक्त राधाकृष्ण आणि शंकर ह्याच्या पलीकडे आणखी कुठल्या देवांचं स्तवन त्याच्यामध्ये नाही. पण देवीचं मात्र स्तवन आहे. अच्छा. काली, तारा आणि पार्वतीची अनेक जी रूप आहेत, शक्तीची रूप थोडक्यात. शक्तीची रूप. बरोबर. हा, तर ही सगळी पूजली जातात. आणि जे बाऊल गातात ते जन्माने मुसलमान असू देत, हिंदू असू देत, त्यांच्यामध्ये हा कुठलाही भेदभाव नाही. भेदभाव नाहीये. अरे वा. काहीही भेदभाव नाही. म्हणजे त्यांच्यामध्ये स्त्री पुरुष हा सुद्धा ते फरक मानत नाही. म्हणजे जेवढा आदर बाऊल स्त्रीला आहे तेवढाच बाऊल पुरुषाला आहे, बाऊल साधकाला किंवा साधिकेला. पार्वती गुरूंचं जे आश्रम आहे तिथे अनेक बाऊल आज बाऊल गीती शिकत आहेत आणि तुम्ही पण तिथे हा. शिकून मला वाटतं किती वर्ष शिकलात तुम्ही त्यांच्याकडे? मला वाटतं मी शिक्षण तुमचं 2014 अजूनही चालूच पासून आहे. हो, ते तर आता आयुष्यभर चालूच राहणार कारण कुठलीही कला संपत नाही. बरोबर. तर 2014 पासून मी रेग्युलरली तिकडे जायला लागले. आधी बाऊल आश्रम होता केरळामध्ये, कारण पार्वतीजी तेव्हा तिथे राहत होत्या. बर. मग त्यांनी आता बंगालमध्ये गेल्या 4-5 वर्षापासून त्या बंगालमध्ये आहेत आणि तिथे त्यांनी आश्रम स्थापित केलाय. त्याचं नाव आहे सनातन सिद्धाश्रम.
आणि तिथे आसपासच्या गावांमधले बाऊल येतात आणि आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना शिकवतात. बरं. त्यातले काही विद्यार्थी हे बाऊल पंथाचा स्वीकार करतात. त्याची एक दीक्षा असते. त्या दीक्षा स्वीकारतात आणि राहणीमान असतं, त्याचे काही नियम असतात, ते स्वीकारतात. परंतु माझ्यासारखे जे विद्यार्थी आहेत, आम्ही जे संसारी व्यक्ती आहोत, तर ते बाऊल अनुरागी ह्या रूपाने तिथे आम्ही राहतो आणि त्या रूपानेच आम्ही शिकतो. म्हणजे आम्ही अजून ती दीक्षा नाही घेतलेली. अनेक जणांनी ती दीक्षा घेतलेली नाही. परंतु आम्ही बाऊल अनुरागी आहोत. बाऊलांचे प्रेमी आहोत आम्ही. त्यामुळे आम्ही त्या नात्याने तिथे शिष्य आहोत. पण भाषेचा कधी अडसर आला नाही, कारण ते बंगालीमध्ये तुम्हाला शिकवत असतील, तर त्याचं अर्थ तुम्हाला ते समजावून सांगतात गायच्या आधी? हो, हो. कारण बाऊल गान हे शब्दगान आहे. म्हणजे ते असं म्हणतात, की ते गात नाहीत, ते कविता सांगतात, असं त्यांचं म्हणणं आहे. बरं. म्हणजे गायन हा जो काही भाग आहे, हा महत्वाचा नाहीये. म्हणजे गायलाच हवं, तो भाग नव्हे. परंतु तुमचे शब्द हे काय ते म्हणजे माध्यम जे आहे ते शब्द आहे. म्हणजे एखादा गवई किंवा एखादा गायक किंवा एखादा बाऊल गायक कदाचित त्याचा आवाज इतका गोड नसेल किंवा त्याला सांगीतिक शिक्षणही नसते. परंतु त्याला आत्मभाव असतो बरं. आणि तो शब्द सांगतो, शब्द पोहोचवतो. त्यामुळे पहिल्यांदा आम्हाला असं गाणं जेव्हा शिकवलं, तेव्हा ते अर्थासकट शिकवलं आणि ते मुखस्थ झाल्याशिवाय म्हणजे पाठ झाल्याशिवाय, एक-एक ओळ पाठ झाल्याशिवाय पुढे आम्हाला शिक्षण देत नाहीत. म्हणजे जोपर्यंत ते गाणं पूर्णपणे तुम्हाला पाठ होत नाही, तोपर्यंत तुम्ही सगळ्या उच्चारांच्या म्हणजे बरोबर उच्चार आल्याशिवाय पुढे आम्हाला दुसरं गाणं शिकायला मिळत नाही. त्यामुळे भाषा येणं आवश्यकच आहे आणि आश्रमात राहून थोडं भाषा जेव्हा कानावर पडते, तेव्हा हळू ज्याला आत्मसात करायची इच्छा आहे किंवा ज्याच्याकडे ती ते क्षमता होतं. आहे, तो ते आत्मसात करू शकतो. आणि महाराष्ट्रीयन माणसांना बंगाली शिकणं हे तसं फार अवघड नाहीये. कारण अनेक शब्द असे आहेत जे आपण मराठीतही वापरतो आणि बंगालीमध्ये पण आहे. आणि तुम्ही जेव्हा बंगालीमध्ये शिकलात आणि त्याचा प्रचार प्रसार जेव्हा महाराष्ट्रात करू लागलात, तेव्हा तुम्ही ते मराठीमध्ये पण त्याचा अनुवाद करायला हाती घेतला आहे, असं मी ऐकलं आहे. तर त्यासंबंधी काय सांगाल? हे असं का सुरुवातीला काय तुम्हाला झालं मनात आलं? हां, नाही सुरुवातीला काय झालं, की काही कार्यक्रमांच्या वेळेला मी निरूपण करायचे आणि निरूपण करून गाण्याचा अर्थ सांगून मग लोकांना गाणं ऐकवायचे. मग माझ्या एका कवी मित्राने अमेय पंडित नावाचा माझा एक मित्र आहे. त्यांनी ह्या बाऊल गीतांच्या कविता लिहिल्या. त्याचा अर्थ त्याला सांगितल्यावर त्यांनी त्या कविता लिहिल्या. परंतु त्या गेय कविता नव्हत्या. त्यामुळे काही ठिकाणी निवेदनाच्या ऐवजी मी त्या कविता निवेदकाकडे दिल्या आणि मग निवेदकाने त्या कविता सादर केल्या आणि मग मी ते गायले. मग नंतर पार्वतीजी असं म्हणाल्या, की बाऊल संगीताचा प्रसार होण्यासाठी जर बाऊल संगीत इतर भाषांमध्ये गायलं गेलं, तर त्याचा प्रसार अधिक चांगल्या तऱ्हेने होऊ शकेल. बरोबर. असा त्यांनी एक विचार मांडला आणि त्या मला म्हणाल्या, की "तुला हा प्रयत्न करून बघायला हरकत नाही." तर मी म्हटलं, "मी प्रयत्न करते." आणि मग मी एक-एक म्हणजे जसं एखादं आपण एक गुरु आज्ञा अगदी तंतोतंत आपल्याला पाळायचीच असते. कारण आपल्याला असं वाटतं, की गुरूनी सांगितलं म्हणजे ते काम आपण नाही केलं, तर मग आपण साधनेत कमी पडू. बरोबर. त्यामुळे त्यांनी सांगितलं आणि मी ते केलं आणि त्यांना ते आवडलं. आणि आनंदाची अशी गोष्ट की त्यांना ते इतकं आवडलं की त्यांनी ह्या सगळ्या लॉकडाऊनच्या काळामध्ये एका त्यांच्या अशाच ऑनलाईन बैठकीमध्ये त्यांनी ते सादर केलं. तर त्यांना ते मराठी अतिशय आवडलं आणि त्यांना स्वतःला मराठी अभंग अतिशय आवडतात. बरं. त्यामुळे त्या मराठी अभंग ऐकतात माझ्याकडून, इतरही ऐकतात आणि जेव्हा त्यांना ते गाणं आवडलं तेव्हा त्या मला म्हणाल्या, की "तू आता हे काम असं करत राहा. फक्त त्याच्या मागे नको लागू." म्हणजे ते स्वतः ते इन्स्पिरेशन येईपर्यंत जरा वाट बघ. कारण सरधोपटपणे करणं आणि ते मनातून होणं. कारण बाऊल हे सगळे सहजीय आहेत. सहजीय म्हणजे काय? तर ते सहज घडलं पाहिजे सगळं. बरं. ओढून ताणून स्ट्रेस जबरदस्तीने घेऊन काहीही करायचं नाही. दमून आणि असं कधीही नाही. स्वतःला उगाच त्रास देऊन काही करायचं नाही. आणि कारण त्याच्यामुळे मग ते ते जास्त खरं छान नसतं ते. जातंय हां. लोकांपर्यंत. कारण तुमचे अनुवाद केलेल्या हां. काही बाऊलगीती जेव्हा मी ऐकते, तेव्हा त्याच्यामधली गेयताही तशीच राहिलेली आहे आणि तेच अर्थ पण तितकेच छान पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचू शकतात. तर डेफिनेटली तुम्ही जे काम करताय ते तर अगदी इट्स इन्स्पिरेशनल फॉर एव्हरीबडी अराउंड. नाही आणि काय होतं आता हंगेरीमध्ये एक माझी सहाध्यायी आहे असं म्हणेन मी. त्या पण पार्वतीजींकडे शिकतात. तर त्यांनी काही बाऊल गीतांचा हंगेरियन भाषेत अनुवाद केला. बरं. नंतर माझी सख्खी बहीण आहे, जिने माझं हे मराठी अनुवाद ऐकल्यानंतर तिने त्याच मराठी गीताचं मग ती तेलुगू भाषिक आहे आता, कारण ती आता तेलुगू कुटुंबामध्ये आहे.
त्यामुळे तिने त्याचं मग तेलुगू भाषांतर केलं. तर असं हे जे हा जो प्रसार आहे तो एक प्रेमाचा संदेश पसरवण्याचा प्रसार आहे. आणि ते सहज जेव्हा घडेल तेव्हा ते घडू देणं एवढंच आपण करायचंय. ते हीच मला सांगितलेली शिकवण आहे. त्यामुळे त्याप्रमाणे मी प्रयत्न करते. आणि आता तुम्ही म्हणताय की ते चांगलं वाटतंय, तर आता इतरही लोकांनी ते ऐकल्यावर त्यांना ते कदाचित त्यांची मतं आपल्याला मिळाली तर आपल्याला ते अधिक कळेल. तुम्ही अजून आतापर्यंत हे शिक्षण कोणाला देऊ केलं आहे? अजून कोणी तुमच्याकडे अनुयायी म्हणून तुमच्याकडे येत आहेत? सध्या असं आहे की मी अजूनही विद्यार्थी दशेत आहे. कारण बाऊल परंपरा ज्या तऱ्हेने पार्वतीजी सांभाळत आहेत, त्यामध्ये त्या असं म्हणतात की ती पक्वता आल्याशिवाय, बर. ते मडकं पक्क झाल्याशिवाय त्याला मान्यता नाही. त्यामुळे अजून तरी हे मडकं पक्क झालेलं नाही. तेव्हा ते जेव्हा होईल आणि जेव्हा त्या मला आदेश देतील की हा आता तू शिकव, त्यावेळेला मी नक्कीच शिकवेन. परंतु मी वाट पाहते आहे. की तरी त्या सुद्धा जेव्हा पण सांगतील तुम्ही तोपर्यंत. कॉन्सर्ट्स मध्ये हे प्रेझेंट करता आहात, म्हणजे वेगळ्या हो, वेगळ्या कॉन्सर्ट्स मध्ये अजूनही तुम्हाला बोलवलं जातं, तेव्हा तुम्ही डेफिनेटली याचा हो, प्रचार करत असाल. हो. आणि काही वेळेला असं झालं की काही माझे एक चित्रकार मित्र आहेत विजयराज बोधनकर. तर त्यांनी आणि मी 2 ठिकाणी असा कार्यक्रम केला की मी बाऊल संगीत गातेय आणि ते त्या स्वरांमुळे आणि त्या अक्षरांमुळे, उच्चारांमुळे त्यांना जी प्रेरणा मिळतेय, बरं. त्यातून ते चित्र काढतायत. अरे वा. असे पण आम्ही काही प्रयोग केले. कारण ह्या कला आहेत ना, ह्या सगळ्या अशा अ, त्या क्षणी घडणारी कला आहे बाऊल सुद्धा. म्हणजे बाऊल आम्ही जेव्हा गाणी गातो त्याची आम्ही तयारी करून किंवा त्याची रियाज, त्याची तालीम करून गात नाही. ते आम्ही आत्मसात केलेलं गाणं आम्ही गाऊ शकतो. परंतु आता गायचंय म्हणून ते 10 वेळा ते गाणं गायलं आणि मग तुमच्या समोर गायलं, असं करत नाही. तसं चित्रकार काही ठरवून येत नाही, की मी आता आज हे चित्र काढीन. तो तिथे त्या क्षणी आपल्यासमोर चित्र म्हणजे साकारतो. मनात आलेले त्यामुळे ती भाव त्या असतात ते क्षणी उतरतात बरोबर कॅनव्हासवर. साकारणारी कला आहे. अतिशय छान उपक्रम होता, म्हणजे ते बघायला आणि ऐकायला दोन्ही इतकं छान वाटत असणार. नक्की असे अजून जास्ती उपक्रम तुमच्या हातून घडावे अशी आमची अपेक्षा आहे. आणि ताई, आम्ही जर एक रिक्वेस्ट केली की तुम्हाला आता ह्या क्षणी एक छोटासा बाऊल आमच्या समोर सादर करता येईल का? जरूर. तुम्हाला बंगाली आणि मराठी असं पॅरलल ऐकवलं तर चालेल का? अगदी म्हणजे नक्की. एक ओळ बंगालीत, एक ओळ मराठीत. नक्की, म्हणजे लोकांना दोन्हीचा अर्थ कळतील. त्या भाषेचा एक छान जो गोडवा आहे तोही जाईल आणि त्याचा अर्थ पण समजेल. खरंय, खरंय. नाही आणि 2 भाषांमध्ये प्रेम प्रस्थापित झालं ना, तर ते फारच आनंदाची गोष्ट आहे. आणि या मला वाद्याला काय म्हणतात? हा आहे एकतारा. अच्छा. आणि आपल्याकडे महाराष्ट्रात पण एकतारी असते किंवा आपण मीराबाईंच्या हातातली पण एकतारी बरोबर. पाहिली आहे. पण ही विशेषतः ही बाऊल एकतारी आहे. बर. आणि तुम्ही जर पाहाल तर हे असं इथून खालून मध्ये त्याला एक छेद केलेला आहे बर. आणि इथून ती तार ओवली आहे अच्छा. आणि हा बांबूचा दांडा आहे. तो बांबूचा दांडा जर तुम्हाला दिसत असेल, तर तो हम्म. फाकवलेला आहे पहा. हा त्या हा. बांबूचा दांडा फाकवून इथे झाडाच्या खोडा म्हणजे हे बहुतेक हे नीम वृक्ष आहे हा. नीम वृक्षाचं खोड आहे किंवा बर. बेलाचं असतं कधी-कधी. तर त्याला इथे ते बसवलंय बघा, दोन्ही बर. बाजूनी. तर बाऊल असं मानतात, की हे यंत्र आहे, हे वाद्य नाहीये. म्हणजे आपलं जे शरीर आहे त्याच्यामध्ये 3 नाड्या आहेत. इडा, पिंगला. तर ही बर. इडा, पिंगला आणि ही मध्ये जाणारी ही सुषुम्ना नाडी, जी बर. सगळ्या चक्रांचा भेद करत सहस्त्रार चक्रापर्यंत पोहोचते. अच्छा. असं बाऊल मानतात. त्यामुळे हे नुसतं वाद्य नाही, तर हे एक स्वतंत्र सजीव यंत्र आहे असं ते मानतात. नाही, तुम्ही हे समजून सांगितलं नसतं तर कदाचित त्याच्यातलं आम्हाला तत्वज्ञान कळलं नसतं, की हे मध्ये अशी, कारण आपल्या एकतारीमध्ये सहसा असं नसतं, ती वेगळी असते थोडी. बरोबर. नाही आणि आपली एकतारी हा तुंबा बंद असतो. हे कसं बंद आहे, असतो. हे उघडं आहे पहा. म्हणजे दिस इज ओपन टू द स्काय. कारण हो. का आपण आणि विश्व ह्याच्यामध्ये एक कनेक्शन आहे. बर. आणि तुम्ही जितकं तुमची आध्यात्मिक प्रगती होईल, तितकं तुम्ही ह्या शरीरातून तुम्ही बाहेर पडून तुम्ही सबंध विश्वाला एकरूप होणार आहात. अरे जेव्हा वा. ती वेळ येईल तेव्हा. असं ते मानतात. त्यामुळे त्याचं सगळ्याच हे प्रतीक आहे. आणि हे आणि सगळी नैसर्गिक साधनं आहेत. नैसर्गिक साधनापासून बनवलेली ही वाद्य आहेत. त्यामुळे ही वाद्य इतर वाद्यांपेक्षा अतिशय निराळी वाजतात सुद्धा. आणि जरी एक तार असली, तरी त्याचा ध्वनी सबंध परिसर भरून जाईल इतका आहे. अगदी. आणि डुग्गी बांधण्याचं कारण काय आहे? एक ताल मिळावा म्हणून. हां. आणि कसं आहे, की तुम्ही जेव्हा बाऊल गान ह्या पद्धतीने सादर करता, जेव्हा तुम्ही साथीदार घेत नाही, तेव्हा तुम्हाला तालाची साथ असणं अतिशय आवश्यक आहे. तर मी तुम्हाला इथे माझ्याकडे डुग्गी पण आहे, ती पण दाखवते. वा. आणि हे तुम्ही बघाल, की छोटंसं वाद्य आणि याला हे असे
बांधलेलं आहे, कारण हे कमरेला बांधावं लागतं, बर. गळ्यात अडकावं लागतं, कारण नाहीतर हे मातीचं वाद्य आहे ना. अच्छा. याला आपण जर नीट सांभाळलं नाही आणि ते जर तुमच्या हातून म्हणजे जर नीट बांधलेलं नसेल तर म्हणजे आपल्या ते नेहमीच्या त्याचं डग्यापासून वेगळं आहे. आकार जरी तसला वेगळं आहे. तसा असला तरी वेगळं आहे. मातीचं आहे ते. आणि हा मातीचा असल्यामुळे त्याचा हा, आवाज पण आवाजही वेगळा निराळा आहे. येतो. आवाजही निराळा येतो. तर आपण आता ह्या छोट्या म्हणजे लिमिटेड स्पेसमध्ये हे करत असल्यामुळे आज मी डुग्गी वापरत नाहीये, परंतु एकतारा मात्र वापरते. तर हे गाणं आहे, ह्याला म्हणतात गोष्ठेर गान. जीवन कान्हाए आए भाई गोचारों ने, ये रे कान्हू नेऊया वनी धेनू. जीवन कान्हाए आए भाई गोचारों ने, ये रे कान्हू नेऊया वनी धेनू. नाशून तर बेनूर ध्वनी धेनू जाए ना बोने. वेणू तुझी ऐकल्या विना वनी जाईना धेनू. जीवन कान्हाए आए भाई गोचारों ने, ये रे कान्हू नेऊया वनी धेनू. तप्त हईले पथेर रेणू, चलिते ना पारबी कान्हू भैरे. तप्त पथी तपे रेणू, चाले कसा माझा कान्हू भैरे. घामी बेनील कोमल तनू भानु रोकी रोने. घामे जली कोमल तनू भानुच्या प्रभावे. घामे जले कोमल तनू भानुच्या प्रभावे. जीवन कान्हाए आए भाई गोचारों ने, ये रे कान्हू नेऊया वनी धेनू. नाना जाती बन फुले माला गेथे दिब गले भैरे. वनी वेचू नाना फुले कान्हू कंठी माला रुळे भैरे. दास पितांबर रिद कमले, दास पितांबर रिद कमले राखी बोजतोने. दास पितांबर हृदय जपे, दास पितांबर हृदय जपे हेची रूप प्रेमे. जीवन कान्हाए आए भाई गोचारों ने, ये रे कान्हू नेऊया वनी धेनू. नाशून तर बेनूर
ऐकल्या विना वनी जाईना धेनू. ये रे कान्हाई नेऊया वनी धेनू. जीवन कान्हाई आई भाई गोचारोने. ये रे कान्हू नेऊया वनी धेनू. धन्यवाद उत्तराताई. ज्या विचारात अडकून मन अस्वस्थ राहत असेल, थकवा येत असेल, ते विचार तात्पुरते दडपले तर ते पुढे कधीतरी उसळी मारून वर येतातच. त्यासाठी संवाद टाळणे हा उपाय नक्कीच नाही. कबीर म्हणतात, भला हुआ मेरी मटकी फूटी, भला हुआ मेरी मटकी फूटी, मैं तो पनिया भरन से छूटी रे. अर्थात आहे ते स्वीकारण्यासाठी मन खुलं उघडं हवं तरच सुटका होते या अस्वस्थतेतून. एक पुरुष यशस्वी झाला म्हणजे त्याच्या मागे एक स्त्री असते. तसं एक स्त्री यशस्वी झाली की तिच्या मागे एक खंबीर स्त्री मदतनीस असते. हा रूढ झालेला वाक्प्रचार आपल्याला बरंच काही सांगून जातो. स्त्रियांना खंबीर सपोर्ट सिस्टम न मिळणं हे तिच्या अपयशाचे द्योतक आहे. तर चला मग हा बदल आपण आपल्याच घरापासून चालू करूया का? म्हणजे येणारी पिढी हे काचेचे छत सहज पार करू शकेल. आजच्या कार्यक्रमाची सांगता आपल्या सुरेल भैरवीने करते सुस्मिरता डवाळकर. सुस्मिरताचं कौतुक म्हणजे आपल्या स्वछंदच्या टायटल्सचं काम हे सुस्मिरताने केलेलं आहे. या शीर्षक गीताचं जे संगीत आहे ते सुस्मिरताचं आहे. खूप कौतुक सुस्मिरता आणि मनःपूर्वक धन्यवाद. अवघा